जय जय रघुवीर समर्थ. प्रथम नवरात्र जगदंबेचं सुरू आहे. जगदंबेच्या शक्तीच्या चरणी नतमस्तक होऊया. शक्ती नारायणाच्या अधीन असते, त्यामुळे नारायणाच्या चरणी नतमस्तक होऊया. सद्गुरूंच्या चरणांना मनपूर्वक वंदन करते. आणि आपण सगळे जे श्रोते आहात, दरवर्षी नवरात्रामध्ये जिज्ञासिनी इथे ऐकायला येतात, त्या सगळ्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते. एका नवरात्रोत्सव कालपासून प्रारंभ झाला आहे. घरोघरी घटस्थापना झालेली आहे सगळ्यांच्या. अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासून घटस्थापना ती करुणी हो. ही समर्थ रचित आरती पहिल्या दिवसापासून म्हटली जाते. एक 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 कडवा आपण पुढे ते काय नेतो तर वाढवत नेतो. आणि आरतीमधलं जे शेवटचं कडवं आहे, दशमीचे दिवशी अंबा निघे सिंहोल्लंघनी हो, सिंहारूढ दारुण शस्त्रे अंबेत्वा घेऊनी हो, शुंभ निशुंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो, विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो, उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो. आता भक्ती आणि ज्ञान, एक प्रेमलक्षणा भक्ती असते, एक दुसरी ज्ञानलक्षणा भक्ती असते. आपण थोडं हळूहळू समजावून घेऊ, कारण आपण सगळे अभ्यासू आहोत. त्यामुळे मी अगदी सोपं पण काय बोलणार नाहीये. थोडंसं जे कळेल असंच बोलणार आहे, पण आता सगळे अभ्यास करणारे आहेत, त्यामुळे नक्की समजणार आहे सगळ्यांना. जसं आता 9 दिवसांची ही जी आरती 9 कडव्यांची, याच्यामध्ये समर्थांनी सगुण मातेचं वर्णन केलेलं आहे, सगुण देवीचं वर्णन केलेलं आहे. बघा, संतांचा नेहमी बाणा असतो की आपल्या सगळ्यांना सगुण खूप जवळचं वाटतं आणि आपण सगुणाला जवळ असतो, कारण आपण नामरूपामध्ये जन्माला आलो म्हटल्यानंतर निर्गुणाशी आपला संबंध येत नाही. आता निर्गुण म्हटलं तर निराकार आहे, निरवयव आहे, अमन आहे, अप्राण आहे, अजिंमय नेत्र आहे, असं वर्णन केलंय. त्याला रूप नाही, नाम नाही. मग आता त्याची पूजा कशी करायची? म्हणजे त्या मातेची असू देत किंवा त्या परब्रह्माची, सगुण रामाची असू देत किंवा सगुण कृष्णाची असू देत, मग त्याची पूजा कशी करायची? पूजा तर करता आलीच पाहिजे, कारण आपण नामरूपात्मक असल्यामुळे आपल्याला पण काय लागतं समोर तर नामरूपच लागतं. फक्त फरक एवढा आहे की आपण अविद्येतली नामरूप आहोत आणि भगवंताचं नामरूप आहे दिव्य नामरूप आहेत की जिथे निर्दोष आहेत ती. आणि म्हणून मग निर्दोष नामरूपांचं म्हटल्यानंतर सगुणाची मूर्ती आली आपल्यासमोर. ती मूर्ती पण कशी पाहिजे? सुंदर पाहिजे. अशी ओबडधोबड मूर्ती चालत नाही, कारण माणसाचा सहज स्वभाव काय आहे? सुंदरतेचा वेध घेणार आहे. सुंदर स्त्री दिसली किंवा एखादी सुंदर दिसली, आपण म्हणतो ना किती सुंदर आहे ती मुलगी किंवा किती गोंडस बाळ आहे, पटकन आपलं काय होतं तर मन तिथे आपलं वेधलं जातं. अगदी त्याचप्रमाणे मूर्ती पण कशा लागतात तर सुंदर लागतात. म्हणून भगवंताचं वर्णन पण आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, दुसरं रवी शशिकळा लोपलिया कासे पितांबर, असं छान भगवंताचं वर्णन अनेक संतांनी आपल्या अनेक पदांमध्ये करून ठेवलेलं आहे. आणि आपल्या डोळ्यासमोर तीच काय असते तर मूर्ती असते. आणि सगुणाला आपण खूप जवळ असतो, म्हणजे सगुणाला पण काय असतं तर एक नामरूप आहे, त्याला एक काय सगळं आपल्यासारखंच आहे की नाही त्याला, फक्त असं मी आत्ता म्हटलं तसं ते दिव्य रूप आहेत. आणि समोर पूजा करण्यासाठी आपल्याला एक आधार लागतो. ते आलंबन जो आहे तो आलंबन आणि आधार सुद्धा आहे. आणि आपली ही मानसिकता जाणून म्हणून सगळ्या संतांनी काय केलं तर सगुणाच्या आरत्या केलेल्या आहेत. म्हणजे सगुणाची पदं, सगुणाच्या आरत्या या सगळ्या केलेल्या आहेत. पण पुढे समर्थ काय म्हणतात बघा, जसा जसा साधकाचा अधिकार वाढतो तसं सगुणाची आरती करता करता सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारा सार विचारे संत संगे. आणि आपण कुठल्याही संतांची आरती घ्या, कुठलंही पद घ्या, त्याच्यामध्ये जर सगळी सगुणाची कडवी असतील तर कुठेतरी शेवटी काय असतं तर निर्गुणाचा उल्लेख आलेला असतो, पण तो फार कमी असतो. आणि कारण संतांना माहिती आहे की आपोआप जर अधिकार वाढला की त्याला ते बरोबर कळणार आहेत. जसं आपण म्हणतो की पहिलीतल्या मुलाला नाही लक्षात येत, पण हळूहळू जसा जसा मोठा होतो तसं त्याला ते सूक्ष्मातल्या गोष्टी कळायला लागतात. पण सगुणाचा आधार असला की आपल्याला उपासनेला खूप काय पडतं तर सोपं पडतं, कारण आपली चित्तवृत्ती जी आहे एकाग्र व्हायला मदत होते. त्याला एक नाम आहे, त्याला एक रूप आहे. आता मी आपल्यासमोर एवढं सांगितलं कशासाठी तर इथे ज्या आरतीमध्ये जे आलेलं आहे की समर्थांनी या आरतीमध्ये वर्णन केलेलं आहे. आता आपण ही आरती जेव्हा म्हणतो, दसऱ्याच्या दिवशी काय होतं सीमोल्लंघन होतं. आपल्याला माहिती आहे की सगळ्यांना सीमोल्लंघन होतं. आता दसऱ्याला सीमोल्लंघन आपण सगळे करतो, सण साजरा करतो, नवीन कपडे घालतो, एकमेकांना काय देतो तर सोनं देतो, सगळं करतो. आणि तो आनंदाचा दिवस असतो आपला. दसरा म्हणजे 3.5 मुहूर्तामधला काय आहे तर तो मुहूर्त समजला जातो. आता इथे जे आजचा जो विषय चिंतनाचा, त्याचा नवरात्रातील उपासकाचं आत्मस्वरूपात सीमोल्लंघन असा विषय आहे.
आता आपण जर नवरात्र साजरं करतो, आता 9 दिवस म्हणून मी म्हटलं की काल नवरात्र बसलेलं आहे, आता 9 दिवस नवरात्र आपलं सुरू राहतं आणि दसऱ्याच्या दिवशी काय होतं तर सीमोल्लंघन होतं आणि सीमोल्लंघन झालं तरी पुढे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव सुरू असतो आणि कोजागिरी पौर्णिमेपर्यंत नवरात्र जे आहे, देवी म्हणतो की आपण काय आहे तर झोपलेली आहे तिथे असं म्हणतो. कोजागिरीपर्यंत सगळ्या देवस्थानाच्या ठिकाणी पण तो कोजागिरीपर्यंतचा हा जो नवरात्रोत्सव असतो तो सुरू असतो. मग आता आपण कोण आहोत आता छान हळूहळू समजावून घेऊ. आता मी आरतीपासून म्हणूनच सुरुवात केली. रोज आरती आपण म्हणतो, रोज आपल्या घरामध्ये घट बसलेले आहेत, रोज आपली उपासना सुरू आहे, उपास सुरू आहे, श्रीसुक्त सुरू आहेत, सगळं सुरू आहे, जागरणं सुरू आहेत, सगळं सुरू आहे. म्हणजे उपासना म्हणून जे काही भगवतीच्या प्रित्यर्थ आहे त्या आपण सगळ्या गोष्टी आपण काय करतो आहे तर त्या अगदी मनापासून करतो आहोत. मग ही उपासना जो आपण आता उपासना करणारा कोण आहे, आता ह्याला मी उपासना म्हटलं. आता उपासना करणार तर उपासक आहे. उपासना आपण कोणाची करतो तर उपास्य दैवताची करतो, बरोबर. आता उपास्य दैवत कोण आहे तर देवी आपल्या समोर किंवा देव आहे, काय म्हणा, देव आहे, देवी आहे. म्हणून उपासक जो आहे तो उपासना उपास्य दैवताची करतो. मग आपण कोण झालो, उपासक झालो. आता दुसरा शब्द आपल्या समोर सांगतोय भक्त, हा शब्द पण आहे. आपण सहज म्हणतो आम्ही देवीचे भक्त आहोत. आता भक्त कुणाला म्हणतात तर थोडा फरक आहे. आता भक्त कुणाला म्हणतात तर जो भगवंताशी एकरूप झालेला त्याला भक्त असं म्हणतात. समर्थांनी व्याख्या केलेली आहे. विभक्त म्हणजे भक्त नव्हे, भक्त म्हणजे विभक्त नव्हे. जो भक्त असतो तो कधीही भगवंतापासून वेगळा नसतो. मग आता आपण एकरूप झालेलो आहोत का, नाही झालेलो. जर एकरूपच झालेलं असतो तर आनंद रूपच झालं असतो, बरोबर. आता का 3 प्रकार समाजामध्ये असतात. एक काय आहे तर एक भक्त आहे, एक विभक्त आहे आणि तिसरा अभक्त आहे. अभक्त म्हणजे नास्तिक इथे आलेच नाही आहेत. आता नास्तिकांना वाटतं की हे काय चाललंय यांचं वेड्याखुळ्यासारखं आपल्या श्रीसुक्त म्हणतात, असे आहेत माझ्या परिचित 2-3 जण, त्यांना ह्याच्याशी काय घेणं देणं नसतं, ते इथे येतच नाहीत. मग आता भक्त जे आहेत ते तृप्त झालेले आहेत. भक्त कसा आनंदरूप झालेला असतो, भगवंताशी एकरूप झालेला असतो. मग आता आपण भक्त पण नाही, एखादा कोणी असू शकेल, मी नाही असं म्हणत नाही, पण आता इथे आपण भक्त नाही आहोत, म्हणजे मी तरी भक्त नाहीये. मग आता आपण कोण आहोत तर आपण विभक्त आहोत, म्हणजे आपण भगवंतापासून वेगळे झालेलो आहोत. आणि भगवंतापासून वेगळे झालेलो असल्यामुळे आता का वेगळे झाले आहोत हा अजून विषय वेगळा आहे. भगवंत कसा आहे, आनंदरूप आहे ना, सुखरूप आहे. त्याच्याकडे बघितल्यावर आपल्याला तृप्ती समाधान वाटतं की नाही. भगवंताची उपासना का करतो आपण, म्हणजे भक्ती का करतो, तर बरं वाटतं आपल्याला. कारण आपल्याला जर कोणी प्रश्न विचारला की तुम्ही का करताय नवरात्र वगैरे सगळं, आपलं सामान्यपणे उत्तर असतं कुळधर्म कुळाचार करावेच लागतात. मग आता का करणार, आमच्या सासूबाई पण आजच्या सासूबाईंनी केले, आता आमच्याकडे पण दिलंय, रडत खडत का होईना, का होईना. अगदी नंतर आपण म्हणतो बाई काय झालं की अगदी दहशतच होते नवरात्र गणपती आले की, पण तरी आपण करतो की नाही. कारण त्याच्यामध्ये आपल्या रूढी परंपरेनुसार त्या शमदमांचा अभ्यास करण्याची व्यवस्था त्याच्यामध्ये लावून दिलेली आहे आपल्या पूर्वसुरींनी जी आहे ती. आणि कंपल्सरी का होईना आपल्याकडून ती उपासना केली जाते, म्हणजे भगवंताची जी आहे ती. मग आता आपण जे आहोत, आपण विभक्त का झालो होतो, तो भक्त जो आहे तो आनंदरूप आहे. मग आनंदरूप असल्यामुळे आपण कसे आहोत, जीवरूपाने सुखी दुःखी आहोत की नाही, सुखी दुःखी आहोत. आणि चित्तवृत्ती जर प्रफुल्लित असेल आपण आनंदी असतो, जरा काही मनाचं बिघडलं, काही मनासारखं झालं नाही तर आपण कसे होतो तर दुःखी होतो. म्हणजे जीवाचं स्वरूप कसं आहे तर मी सुखी आणि मी दुःखी, असं द्वंद्वमय जीवन हा जीव जगतोय. आणि ती भगवती कशी आहे, परब्रह्म स्वरूपिणी आहे, ती आनंद रूपिणी आहे. म्हणून तिची उपासना केल्यानंतर, तिची भक्ती केल्यानंतर आपण पण आनंदरूप होण्याची व्यवस्था तिथे आहे. पण जशी तिची भक्ती करायला पाहिजे तशी केली तर, जशी आता जसं मी सांगितलं तसं की बापरे नवरात्र आला आता झालं, करा हे करा ते करा, सवयष्ण घाला हे घाला, एकदाच झालं संपलं, असं केलं तर नाही. तर त्या उपासनेतला पण आनंद जर मला घेता आला आणि आनंद घेता घेता माझ्या चित्ताची समस्थिती म्हणजे मला आनंदाची ठेवता आली तर हळूहळू उपासकाचे शेवटी देवाभक्त अखंड भेटी, असं समर्थ म्हणतात. उपासनेची परिणती कशामध्ये झाली पाहिजे तर देवाची आणि भक्ताची अखंड भेट झाली पाहिजे. म्हणजेच विभक्ताचा तो कोण झाला पाहिजे तर तो भक्त झाला पाहिजे. मग आता आपण 9 दिवस ही जी सगळी उपासना करतो आहोत ती कशासाठी करतो तर त्या जीवदशेचं आत्मस्वरूपात म्हणजे आत्मस्वरूपाचं सीमोल्लंघन करायचंय. जीवदशेचं आत्मस्वरूपामध्ये सीमोल्लंघन झालं पाहिजे.
त्याच्यासाठी ते सीमोल्लंघन आहे. नाही तर असं किती वेळा जन्मा यावे किती व्हावे खजित, किती जन्म झाले तरी नवरात्रच करते आपली, त्यांना पुढे त्याच्यात जाणच नाही त्याच्यातनं पुढे. अरे पण उपासनेचा उपयोग काय? म्हणजे मला त्या उपासनेची आपल्या ह्याच्यामध्ये जी फलश्रुती सांगितली आहे त्या उपासनेचं फळ मला मिळणार आहे का काय? का सारखेच उपास करत बसायचं आणि सारखीच भक्ती करत बसायची? पण ती भक्ती जर समजून उमजून केली, म्हणून समर्थ म्हणतात जितुका काही भोळा भाव तितुका अज्ञानाचा स्वभाव, अज्ञाने देवादी देव पाविजेत नाही. भोळ्या भावानी, भोळा भाव याचा अर्थ की आपण म्हणतो किंवा वारकरी भोळे आहे, ज्यांची भगवंतावरती श्रद्धा आहे, इतक्या अर्थी तो भोळेपणा आहे. भोळेपणा म्हणजे बावळटपणा नव्हे. म्हणून भक्ती सुद्धा कशी करायची तर जाणून बुजून करायची असते. आणि भक्ती नावाचं एक शास्त्र आहे. नारद महर्षींची 80 भक्तिसूत्र आहेत. शांडिल्य मुनींची पण तेवढीच भक्तिसूत्र आहेत. जर भक्ती अशी तशी करण्यातली असती तर सूत्र कशाला लिहिली असती नारद महर्षींनी? सूत्र म्हणजे आपल्याला माहिती की गणितामधलं सूत्र. आपण मुलांचे जेव्हा गणित अभ्यास घेतो तेव्हा एक सूत्र असतं आणि पुढे एवढा स्टेप्स असतात ते गणित सोडवायचं असतं. तसं नारद महर्षींची सूत्र आहेत त्याच्यामध्ये. तदर्पित खिलाचारता, सगळे आचार विचार भगवंताच्या दिशेने असावेत. अन्याश्रय त्यागानाम, भगवंताची भक्ती करताना फक्त त्याचा एक आश्रय, बाकीच्या आश्रयांचा त्याग करणे, ते एवढंच सूत्र आहे. त्याचं स्पष्टीकरण निरूपण आपण करायचं आहे, म्हणजे समजून घ्यायचं आहे. अशा ही जी आहे यथा ब्रजगोपिकांनाम, भक्ती कशी करावी? ब्रजगोपिकांसारखी भक्ती करावी. मग गोपिकांची भक्ती कशी असते हे आपण समजून घ्यायचंय. मग त्याच्यासाठी भागवताचा अभ्यास आहे. म्हणजे सूत्ररूपाने हे सगळं आपल्या समोर सांगितलेलं आहे. म्हणून भक्ती सुद्धा इतकी सोपी नाही. तुकाराम महाराज म्हणतात भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवडी तो बळी शुरळावीर. भक्ती कशी आहे तर सुळावरची पोळी खाण्या इतकं कठीण आहे. आता तुकाराम महाराजांना भक्ती कठीण वाटते आणि आम्हाला मात्र भक्ती सोपी वाटते. कुणाला विचारा अहो जरा त्या अभ्यास वगैरे जरा बरं दासबोधायच्या, म्हणतात नाही बाबा त्या तुमचा अभ्यास बिभ्यास आम्हाला काही नको, आम्हाला काय आमची आपली भक्ती बरी. पण आता भक्ती बरी म्हणजे भक्ती सोपी नाही. भक्ती सोपी म्हणजे सोपी आहे पण ती सवंग नाहीये. आपण म्हणू सोपी आहे याचा अर्थ की आपल्याला करता येते. सगुणाचं आलंबन समोर असतं, आपण आनंद घेऊ शकतो त्या 9 दिवस भक्तीचा. दिवस सकाळी आरती असते, संध्याकाळी आरती असते, दिवसभर आपलं उपासाने अनुसंधान असतं, उपास असतो म्हणून. आता उपास असतो म्हणून अनुसंधान भक्तीचं असतं का उपासाच्या पदार्थांचं असतं माहिती नाही, पण असतं हे खरं. कारण आता माझ्या इथे एक ग्रुप आहे, मी जाते योगाला तर शाकाहारी सुगरण, त्याच्यात सारखे ते उपासाचे पदार्थ घेतात. आता उपासाचे पदार्थ करतात का काय करतात माहिती नाही. म्हणजे आता म्हणून नवरात्रामध्ये आपण सगळेजण उपवास करतो कारण त्या जगदंबेचं अनुसंधान राहावं. बघा उपवासाचा अर्थ आहे की उप म्हणजे जवळ बसणे आणि वास म्हणजे वास्तव्य असणे. कोणाच्या जवळ बसायचं तर भगवंताच्या जवळ बसायचं आणि त्याच्या सहवासामध्ये सातत्याने राहायचं. म्हणजे उपवासाच्या निमित्ताने काय आपल्याला तर सातत्याने स्मरण आहे. आणि म्हणून आपल्या परंपरेमध्ये सगळं जे लावलं आहे ना ते अगदी आपल्यासाठी योग्य आहे की त्या साधकांनी जीवदशेकडून त्या शिवदशेकडे जाण्यासाठी, म्हणजे जीव मुळातच स्वतः कोण आहे तर आनंदरूप आहे. पण आता आनंदरूप आहे मला माहिती नाही म्हणून त्या समोरच्या देवीची पूजा करावी लागते आणि तीच देवी मी आहे. बघा एक उदाहरण सांगते. रामकृष्ण परमहंस जेव्हा कालीमातेची पूजा करत असायचे, रोज कालीमातेची पूजा करायचे आणि कालीमातेची पूजा करता करता रामकृष्ण परमहंसांनी स्वतःच्याच डोक्यावरती फुलं वाहून घेतली. म्हणजे ते स्वतःच्याच डोक्यावर फुलं व्हायचंय की ते ना विस्मरण व्हायचं की आपल्यासमोर काली माता आहे. कारण ते स्वतः ते तत्व कुठे आहे त्यांच्या आतच आहे, फक्त त्यांना त्याची अनुभूती आली होती आणि म्हणून आनंदाच्या अनुभूतीमध्ये ते स्वतःच देव म्हणून स्वतःच्याच काय देहावरती फुलं वाहून घ्यायचंय. आता आपल्याला येतं काय असं जमेल का? आपल्याला नाही जमत, कारण अजून आपल्याला ती अनुभूती आलेली नाहीये. आणि म्हणून आपल्या आत जो देव आहे तोच आपण आलंबन रूपाने बाहेर काढलेला आहे आणि आलंबन रूपाने बाहेर काढलेला आणि त्याची पूजा करता करता तोच देव मी आहे असा अनुभव घ्यायचा. म्हणजे माझ्या आता तो म्हणतात ना की माझ्याच आतमध्ये काय आहे तर देव आहे, मीच कोण आहे तर भगवंत आहे. आता सगळे संत सांगतात ना तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकल अशी, असं आपण वचन ऐकतो. समर्थ शिष्याला म्हणताय स्वय शिष्या तूची आहे स्वानंद घन आत्मा, तू स्वानंद घन आत्मा आहे पण तुला कळत नाहीये. मग आता मला कळत नाही तर मग बाहेर तो माझ्या आतला भगवंत मी बाहेर काढलाय आणि बाहेर काढल्यानंतर त्याची पूजा अर्चा करता करता तोच भगवंत मी आहे अशी अनुभूती. म्हणून उपासनेचे शेवटी देवा भक्त अखंड भेटी. माझी उपासना परिपूर्ण कधी होते तर तोच भगवंत, तीच परब्रह्म स्वरूपिणी माता मीच आहे अशी जेव्हा अनुभूती येते तेव्हा काय मिळतो आपल्याला? निरपेक्ष आनंदाची प्राप्ती होते, ज्याला मोक्ष म्हणतात, ज्याला भगवंताची प्राप्ती म्हणतात,
ज्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती म्हणतात, ज्याला आत्मज्ञान म्हणतात, ज्याला ब्रह्मज्ञान म्हणतात, काही शब्द म्हणा, एवढे शब्द आपल्यासमोर मांडलेले आहेत. म्हणजे काही म्हणा, पण ती प्राप्ती होते. आणि मग मीच ह्या जगाचा चालक आहे अशी काय वाटतं का आपल्याला? घराचा चालक आहे असं सुद्धा वाटत नाही आपल्याला. माझ्या घरात सुद्धा 4 माणसं माझी कोणी ऐकत नाही, पण त्याला सर्व तंत्र स्वतंत्र अशी पदवी येते जीवनमुक्ताला. ज्याला मीच भगवंताची अनुभूती येते त्याला सर्व तंत्र स्वतंत्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे सगळ्या सृष्टीचा तो चालक होतोय, याचा अर्थ तो सृष्टी चालवतो असं नाही, तर त्या सुखदुःखातीत म्हणजे तो द्वंद्वातीत होतो. आणि मग ह्या जगामध्ये या देहाचा प्रारब्ध असेपर्यंत आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे, अशी त्याची स्थिती असते. आता आनंद कोणाला नकोय? नकोय त्याने हात वर करा. सगळ्यांना हवाय की नाही आनंद? आणि त्याच आनंदासाठी आपले हे सगळे जे सणवार आहेत, सगळे जे कुळधर्म कुळाचार आहेत, या सगळे कशासाठी चाललेले आहेत? तर त्याच्यासाठी चाललेले आहेत. ही आपली थोडी आपल्यासमोर भूमिका मांडली. म्हणून उपासनेच्या निमित्ताने स्मरण जे आहे ते कुणाचं करायचंय? तर माझ्याच आत्मस्वरूपाचं करायचंय, कारण मला त्याचं काय झालंय तर विस्मरण आहे. फक्त हे सगळे आता गणपती होऊन गेले, आता नवरात्र आहे, आता अजून पुढे चंपाषष्ठीचा नवरात्र येईल, असे अनेक सणवार जे आहे वर्षभर आपल्यामध्ये काय होतात तर आपल्या संस्कृतीमध्ये सुरूच राहतात. बघा, आता जेव्हा हा मनुष्य जन्माला आला, आता एक छोटीशी गोष्ट सांगते आणि मग पुढे जाते. जसं मी आता ही सगळी प्रस्तावना केलीच आहे, पण तरी गोष्ट ऐकायला थोडी आवडते. ऐतरेय उपनिषदामध्ये एक कथा आलेली आहे की त्यांनी जेव्हा ही सृष्टी निर्माण करण्याच्या आधी सगळ्या सूक्ष्म देवता होत्या आणि त्यांना राहण्यासाठी घर नव्हतं. मग आता देवता असा त्या भगवंताला असं म्हणाल्या की आम्ही नुसत्याच इकडे तिकडे फिरतो आहोत, आम्हाला राहण्यासाठी काहीतरी एखादं घर निर्माण कर बाबा. तर मग त्या देवानी काय केलं की एक गाईचा देह निर्माण केला. आता गाईच्या देहामध्ये त्या सगळ्या देवता, कथा आहे, आता कथेचं तात्पर्य घेण्यासाठी म्हणून कथा सांगते. मंथुनी नवनीता तैसे गे अनंता, वाया व्यर्थ कथा सांगते मार्गो. त्या देवता ज्या आहेत, आता देवता कुठल्या? डोळ्याची देवता सूर्यदेवता आहे, कानाची देवता दिशा देवता आहे. अशा सगळ्या देवता ज्या आहेत त्या ठिकाणी त्या इंद्रियांमध्ये जाऊन स्थिर झाल्या. त्या देवतांना काही तो देह पसंत पडला नाही, म्हणून त्या झटकन बाहेर आल्या. त्यामुळे आम्हाला काय हा देह पसंत नाही, का नुसतं आहार निद्रा भय आणि मैथून एवढंच त्याच्यामध्ये, बाकी काहीच नाही आहे. मग घोड्याचा देह निर्माण केला भगवंतानी, त्याच्यात परत तेच. त्यामुळे आम्हाला हा पण देह नको, म्हणून मग देवानी एक मनुष्य देह निर्माण केला. आणि त्या देवताच्या डोळ्यामध्ये स्थिर झाली सूर्यदेवता, वरुण देवता जिभेमध्ये जी आहे, सगळ्या देवता त्या इंद्रियांमध्ये स्थिर झाल्या. आणि त्यांना असं लक्षात आलं की ज्यांनी आपल्याला निर्माण केलेलं आहे त्या निर्माणकर्त्याला ओळखण्याची व्यवस्था या देहामध्ये आहे. कारण त्यांना अपरंपरेची सृष्टी दिसायला लागली, कारण बुद्धी हा घटक काय माणसाला जास्त आहे, नुसतं आहार निद्रा भय मैथून नाही आहे. तर बुद्धी हा घटक भगवंतानी काय दिलेला आहे तर जास्त दिलेला आहे माणसाला. आणि मग बुद्धीद्वारे त्यांना आकलन व्हायला लागलं आणि त्यांच्या लक्षात आलं की ज्यांनी आपल्याला निर्माण केलेलं आहे त्या निर्माणकर्त्याला ओळखण्याची व्यवस्था या देहामध्ये आहे. बस. मग आता या देहामध्ये आल्यानंतर काय आहे? एकच आहे. काय काम? की त्या भगवंताला ओळखणं. मग आता आपण किती काय करतो, काय काय गोष्टी करत राहतो त्याला सोडून. म्हणजे त्याला वेळ मिळाला तर, आता नवरात्र आले म्हणून 9 दिवस, मग 9 दिवस गेले की हुश्श झालं की परत आपलं सुरू प्रपंचातलं. म्हणजे त्याला सोडून आपण बाकीचे कितीतरी उपाद्व्याप करत असतो की नाही. म्हणून भगवंत समर्थ म्हणतात की प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. ह्याचा अर्थ असा आहे की आधी प्रपंच करावा 50 पर्यंत, मग परमार्थ घ्यावा असं नाही आहे. तर प्रपंच करता करताच तुम्ही काय करा तर दिवसातला काही वेळ जो आहे तो परमार्थासाठी देत राहा. आणि असं जेव्हा देत राहाल तेव्हा कुठेतरी मग 50ला वगैरे तो तुम्हाला परमार्थ आकलन व्हायला लागेल किंवा समजायला लागेल. आणि या मनुष्य जन्मामध्ये भगवंतानी काय केलेलं आहे तर त्याला जन्माबरोबर काही गोष्टी देऊनच ठेवलेल्या आहेत. बघा, आता काही काही गोष्टी आपल्याला शिकायला लागतात का? जेवावं कसं शिकायला लागतं? नाही शिकायला लागत. श्वासोश्वास कसा घ्यावा शिकायला लागतं? नाही शिकायला लागत. या सगळ्या गोष्टी काय आहेत त्याचं शिक्षण वेगळं घ्यावं लागत नाही. तशा काही गोष्टी जशा आपल्याला उपजतच आलेल्या आहेत, तसा अंतःकरण नावाचा जो घटक आहे मनबुद्धीचा, तो आपल्याला उपजतच मिळालेला आहे की नाही. मन लगेच जन्मलेल्या मुलाला सुद्धा का दुःख होतं जरा काही टोचलं की. म्हणजे मन जर भावना आहेत, आपण मनाच्या काय आहेत तर भावना आहेत, भावनिक आपण म्हणतो, तसं मनाला भावना आहेत. मन सुखी होतं, मन दुःखी होतं. बुद्धीचं सुद्धा स्मरण हा घटक बुद्धीचा आहे, बुद्धीने स्मरण होतं आपल्याला. म्हणजे 2 घटक आपल्याला दिलेले आहेत. आपण जेव्हा म्हणतो की फारच भक्ती भावनाशील आहे बरं का, भावनाशील आहे म्हणजे काय, लगेच काय होतं म्हणजे प्रेम आहे अंतःकरणामध्ये. भावना प्रधान वेगळं आणि भावनाशील वेगळं. भावना प्रधान म्हणजे काय, एकदम प्रेमावर आरूढ होतो, पटापट मिठा मारतो, लगेच रागवतो, याला भावना प्रधान म्हणतात. पण भावनाशील म्हणजे अंतःकरणात प्रेम असणं.
आणि भक्तीसाठी अंतःकरणामध्ये प्रेम असणं अत्यंत आवश्यक असतं. आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रेम असतं. आणि प्रत्येकाला बुद्धी हा घटक दिलेला आहे. आता बुद्धी हा घटक कशासाठी आहे तर विवेक करण्यासाठी आहे. विवेक म्हणजे निवड करणे. आता प्रपंचाची निवड करायची का परमार्थाची निवड करायची? मग तुम्ही म्हणाला प्रपंचाची निवड आम्ही केली तर परमार्थ जमणारच नाही, आम्हाला एकच काहीतरी जमेल. मग आता परमार्थाची केली तर प्रपंच जमणार नाही, असं नाही आहे. तर विवेक जो आहे, आता आपण प्रपंचामध्ये सगळे अनिवार्यपणे पडलेलोच आहोत. त्याच्यापेक्षा आपलं दुसरं काही म्हणजे आता आहोत प्रपंचात आलोत, त्याच्यातनं बाहेर आपण पडू शकत नाही. मग आता प्रपंचात राहूनच आपल्याला परमार्थ करायचा असेल तर विवेक करावा लागतो की योग्य ते काय आहे. म्हणजे मला प्रपंच तर करायचाच आहे, पण प्रपंचातनं सुद्धा कसं मला अलिप्त व्हायचं आहे आणि मला परमार्थ कसा साधायचा आहे. आपण आपल्या मुद्द्यावर जे येणार आहोत ते की प्रेमलक्षणा भक्ती आणि ज्ञानलक्षणा भक्ती. आता प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, प्रत्येकाला बुद्धी आहे, प्रत्येकाला विवेक करता येतो, बरोबर. पण एक लक्षात येतं आपण जर आपण आपलं आत्मपरीक्षण केलं तर की माझ्या अंतःकरणात इतकं पण प्रेम नाहीये की अष्टसात्विक भाव जागरूक होतील. देवासमोर बसेल आणि अष्टसात्विक भाव जागरूक होतील. कुठेतरी एखाद्या वेळेस असं होऊन जातं, पण खूप क्वचित होतं म्हणजे असं. आणि संतांच्या अंतःकरणामध्ये एवढं प्रेम असून सुद्धा संत म्हणतात भगवंताला, नको गहू ज्वारी प्रभू तुझ्या दारू आलो होऊन भिकारी. तू गहू ज्वारी आम्हाला काही नको, म्हणजे प्रपंचातलं आम्हाला काही नको. गहू ज्वारी म्हणजे काय? प्रपंचातलं आम्हाला काही नकोय. मी तुझ्या दारामध्ये का आलोय तर तुझं प्रेम तू आम्हाला दे. आता संतांना किती प्रेम आहे संतांच्या अंतःकरणामध्ये, तरी संत प्रेम मागतात भगवंताला. आणि आमच्या अंतःकरणामध्ये जेमतेम प्रेम असतं, पण जरा पुढे भक्ती जमायला लागली की आम्ही म्हणतो काय, आम्ही भगवंताचे भक्त झालो, आमच्यासारखं आपल्यालाच बरं वाटायला लागतं जरा थोडंसं की आपल्याला हे सगळे छान जमते. चांगली गोष्ट आहे, त्याच्यामध्ये वाईट काही नावं ठेवण्याचा अजिबात काही उद्देश नाही आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्या अंतःकरणामध्ये एवढं प्रेम नसतं. आता ज्ञान म्हटलं तर तेवढं ज्ञान पण नसतं, म्हणजे एवढा विवेक पण वैराग्य पण नसतं पराकोटीचं. मग आता आपण जे सगळे सर्वसामान्य आहोत त्यांच्यासाठी दोन मार्ग आहेत, प्रेमलक्षणा भक्ती आणि ज्ञानलक्षणा भक्ती. या दोन्ही भक्तींनी मार्गावर चालायचं. म्हणजे भक्ती पण समजून घ्यायची आणि ज्ञान पण असं. आता बघा गोपिका ज्या आहेत कृष्णाच्या, त्या कशा आहेत तर त्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती ओतप्रोत भरलेली होती. म्हणजे भक्तीच्या आचार्यच कोण आहेत तर गोपीच आहेत. पण त्या भक्तीने त्यांना काय प्राप्त झालं नंतर, त्या ज्ञानी झाल्या. म्हणजे एखादं ज्ञान नसलं तरी चालतं, पण भक्ती पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञान असं भगवद्गीता आपल्याला सांगते. पण म्हणून मग श्रद्धा असावी भगवंतावरती आणि प्रेम जे आहे ते काय असावं तर अंतःकरणामध्ये ओतप्रोत भरलेलं असावं. आता इथे जे आहे की म्हणून आपण जो म्हणतो की भक्ती आणि ज्ञान या दोन्हीच्या द्वारे, म्हणजे भक्ती पण समजावून घ्यायची कशी करायची ती, आणि ज्ञान म्हणजे ग्रंथाचा अभ्यास. बघा गोंदवलेकर महाराजांना जर फक्त नाम घेऊन मुक्त व्हायची अशी अपेक्षा असती तर महाराजांनी 365 प्रवचनं लिहिली असती का? 365 प्रवचनांमध्ये सगळा विचार सांगून ठेवलेला आहे. जर नुसतं राम श्रीराम जय राम जय जय रामचा 13 कोटी मंत्र घेऊन जर मुक्त झाला असता एखादा साधक, तर दासबोध कशाला लिहिला असता समर्थांनी? एवढे विवेक वैराग्याचे समाज कशाला लिहिले असते? म्हणजे आपण सर्वसामान्य जो आहोत त्या दोन्ही मार्गाने आपला शेवटपर्यंतचा म्हणजे मोक्षापर्यंतचा प्रवास होत असतो. म्हणजे ही उपासना पण करायची आणि त्याच्याबरोबर काय करायचं तर ज्ञान जे ग्रंथामध्ये सांगून ठेवलेलं आहे ते सुद्धा काय करायचं तर सातत्याने ते ग्रंथ समजावून घ्यायचे. आता आपण आपल्या मुद्द्याकडे येऊ की आता नवरात्रीमध्ये बघा 9 दिवस असतात. आता मी हे सगळे मुद्दे प्रस्तावना आपल्यासमोर मांडली. नवरात्रामध्ये 9 दिवस असतात. आपला विषय काय आहे आज? आत्मस्वरूपाचं सीमोल्लंघन. नवरात्रात उपासकाचं आत्मस्वरूपामध्ये सीमोल्लंघन. आता नवरात्रामध्ये आपण 9 दिवस काय लावतो? समई लावतो. आणि ती कशी लावतो? अखंड लावतो. आता तेल घातलेलं आहे त्याच्या शांत होऊ नये ती, म्हणून सातत्याने आपण तिच्याकडे काय ठेवतो तर लक्ष ठेवत असतो. दिवसभर काम करताना सुद्धा काय असतं तर आपलं सातत्याने आपण जाऊन बघतो, कारण ते अनुसंधान आहे. रात्री झोपेत सुद्धा जाग आली तर पटकन आपण उठतो आणि काय म्हणतो समई चालू आहे ना, म्हणजे असं म्हणून आपण सातत्याने त्या समईवर का ती समई शांत होऊ नये ती तेवत राहावी. आणि आपण सातत्याने समईकडे सातत्याने अनुसंधान आपलं त्या समईशी जोडलेलं असतं. मग आता ही समईची ज्योत आपल्याला काय सांगते तर समईची ज्योत आपल्याला सांगते की या नवरात्रातल्या समईच्या ज्योतीच्या आलंबनापासून ते आत्मस्वरूप आत्मप्रकाशाच्या ज्योतीकडे जाण्याचा आपल्याला विचार करायचा आहे या समईच्या ज्योतीच्या द्वारे. आता माझ्या आतमध्ये नित्य ज्योत प्राप्त आहे की नाही? आपण नित्य प्राप्ताची प्राप्ती असं शास्त्र सांगतं की ती नित्य ज्योत आहेच माझ्या आतमध्ये, तेवती अंतःकरणामध्ये, पण तिचं मला अनुभूती काय येत नाही आत्ता. तर जसं
आपण कंदील सगळ्यांनी बघितलेला आहे. कंदिलाची काच जर काळी झालेली असेल, वापरला नसेल कंदील आणि आपण लावला तर दिसते का आतली ज्योत? ती स्पष्ट नाही दिसत. तिला पुसावं लागतं. एकदा खूप दिवस जर वापरली नसेल तर कितीतरी वेळा 2-4 वेळा तिला पुसावं लागतं आणि मग त्या काचेतनं प्रकाश काय होतो तर बाहेर फाकतो. अगदी त्याचप्रमाणे ती आत्मज्योत नित्य माझ्या आतमध्ये तेवतीये, पण त्या अंतःकरणावरती सगळ्या ह्या प्रपंचाची काळजी चढलेली असल्यामुळे त्या नित्यप्राप्त ज्योतीची मला अनुभूती येत नाही. मग तिची अनुभूती येत नाही म्हणून ती ज्योत समयीची बाहेर लावलेली आहे. म्हणून मी सुरुवातीला जी मांडणी केली की मला भगवंताची अनुभूती, मीच भगवंत आहे पण मला अनुभव येत नाही, म्हणून बाहेरचा भगवंताची उपासना करता करता त्याच्याशी एकरूप व्हायचं. अगदी त्याचप्रमाणे मला आत्मज्योतीची मला अनुभूती नाही आहे म्हणून त्या समयीची ज्योत लावायची आहे आणि तिचं जसं अनुसंधान आपण ठेवतोय अखंड की ती ज्योत तेवत राहावी, अगदी त्याचप्रमाणे नवरात्रामध्ये 9 दिवसामध्ये सटवीची राती जेवी न विसंबिजे वाती ऐसा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. सटवीची रात्र आपल्याला माहिती आहे. सटवीची रात्र जेव्हा असतं तेव्हा काय करतात? दिवा अखंड रात्रभर लावून ठेवतात. आता हा दृष्टांत दिलेला आहे माऊलींनी. आणि जशा सटवीच्या रात्री तो दिवा अखंड चालू असतो त्याप्रमाणे अखंड तुमच्या अंतःकरणाच्या एका कोपऱ्यामध्ये ईश्वराचं अखंड अनुसंधान ठेवा. मग आता ही ज्योत कशाचं प्रतीक आहे तर त्या ज्योतीकडे बघून बघून तुमच्या अंतःकरणामध्ये नामस्मरण सुरू आहे ना अखंड, हे पण लक्ष ठेवायचंय त्या ज्योतीवर. नुसतं त्या ज्योतीकडे बघायचं नाही, ती शांत झाली का, ती विजली का, का तुपाचा दिवा लावला का तेलाचा दिवा लावला, आम्ही दोन्ही लावले, आम्ही 5 दिवे पाजळतो. आपण सगळ्या काय होतो तर आपण वरपांगी ह्याच्यामध्ये खूप रमून जातो आणि मुळातलं जे तत्व आहे ना ते तत्वच आपलं कुठल्या पुढे काय जातं तर ते निघून जातं. म्हणून बाहेरच्या ज्योतीच्या निमित्ताने आतल्या आत्मज्योतीची मला अखंड स्मरण राहिलं पाहिजे. आता आत्मज्योती म्हणजे काय तर ते अखंड ईश्वरानुसंधान. आणि जेव्हा आपण ईश्वराचं अनुसंधान ठेवू तेव्हा बाकीचे चित्तातले विषय जे आहेत ते आपोआपच काय होतात तर दूर होऊन जातात. आणि मग जसं मी आता म्हटलं तसं त्या अंतःकरणावरती जी काळजीनी काजळी चढली आहे. आता काजळी कशाने चढली आहे? एक तर आपण म्हणू विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मद, मत्सर, द्वेष, हेवा, निंदा, तिरस्कार, एवढी आगगाडी आहे. आता कुठला विकार कोणाच्या अंतःकरणात कारणाकारणाने वरती येऊन जातो हे प्रत्येकाला माहिती आहे. आपण इथे ते काय बघणार नाही आहोत, पण एवढे विकार असतात नक्की. या विकारांनी अंतःकरण ते मलिन झालेलं आहे. अजून प्रपंचाची काळजी असते, हे कसं होईल, ते कसं होईल, त्याचं कसं होईल, अमक्याचं कसं होईल, टमक्याचं कसं होईल, दसऱ्याला नवीन साडी मिळेल का, दसऱ्याला कपडे येतील का, अजून काहीतरी मनामध्ये असतं घ्यायचं. म्हणजे ह्या इतक्या सगळ्या गोष्टी असतात ना त्या अंतःकरणावरती ह्या विचारांचं म्हणायचं का अविचारांचं म्हणायचं? खरं तर अविचारच आहेत ते. खरं विचार जर व्यवस्थित केला तर आपण कधीच मुक्त होऊन गेलो असतो, पण विचार व्यवस्थित करत नाही. विचार कोणाप्रमाणे करावा लागतो? संतांच्या प्रमाणे विचार करावा लागतो. हे सगळे प्रपंचातले जे आहेत ते अविचार आहेत आणि या अविचारामुळे त्या अंतःकरणावरती जी एवढी काजळी चढलेली आहे ती घालवण्यासाठी एकच उपाय की अखंड अंतःकरणामध्ये तो आहे ही श्रद्धा. ती बाहेर बसलेली ती आहेच, पण ती माझ्या ते अधिष्ठान आहेच बाहेर बसवलेलं आपण जे आहे ते, पण ती आत्मज्योत आहे. त्या आत्मज्योतीच्या निमित्ताने माझ्या अंतःकरणामध्ये अखंड जे अनुसंधान आहे ते अनुसंधान राहतंय की नाही हे बघण्याचं काम कोणाचं आहे? माझंच आहे. कारण दुसरं कोणी जाणू शकत नाही माझ्या अंतःकरणामध्ये अखंड नामस्मरण सुरू आहे का नाही ते. म्हणून तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे जायचं आहे. आता कुठला अंधार आहे? हाच अंधार आहे अविद्येचा, अज्ञानाचा. कारण मी एवढे विकार माझ्यामध्ये असताना मी मला खूप छान समजते. म्हणजे एवढे विकार मी असताना मी मला भक्त समजते. आम्ही देवीचं नवरात्र करतो, आम्ही खूप छान उपासक आहोत. हा सगळा काय तर भ्रम आहे, हा अंधार आहे. म्हणून तमसोमा ज्योतिर्गमय, जो विकारी जीव आहे तो स्वतःलाच काय समजतोय तर म्हणून हा जो आहे की विकाराकडून हा विकारी जीव आहे आणि भगवंत कसा आहे तर तो अविकारी आहे. अविकारी हे मुळातच परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून विकारी जीवानी तमसोमा ज्योतिर्गमय, विकारी जीवानी त्या काय जावं तर त्या ज्योतीकडे जावं, म्हणजे त्या परमात्म्याकडे जावं. ते कसं जावं तर हा जो मधला मार्ग जो आहे, ही सगळी भक्ती जी आहे ही आपल्या परंपरेने प्रतीकं जी आपल्यासमोर ठेवलेली आहेत या प्रतीकांचा जर आपण नीट विचार केला तर आपल्या सगळ्या गोष्टी छान आपल्याला समजायला लागतात. आणि मग तेच करणं जे असतं ना त्याचं तर खूप वेगळं होऊन जातं. म्हणजे पूर्वी आपण त्याच गोष्टी करत होतो, पण समजल्यानंतर निदान एक तरी गोष्ट आपल्याला नक्की आठवेल, अरे ज्योत सुरू आहे, माझं नामस्मरण सुरू आहे का, नामस्मरण सुरू आहे का, बस एक आठवलं तरी पुष्कळ झाला म्हणजे ह्याच्यातलं आपल्याला. म्हणून अखंड चिंतन जे आहे म्हणजे अखंड ज्योत जी आहे ही नामस्मरणाची ज्योत आहे. बाहेरची ज्योत ही तर काय आहे तर
प्रतिकात्मक आहे, तर आतली ज्योत जी आहे ती आत्मज्योत आहे आणि ती उजळण्याचं काम साधकांनी सातत्याने करत राहणं याला साधना असं म्हणतात. आता साधना हा शब्द आपण खूप जणांनी ऐकलाय. तुम्ही काय साधना करता काकू? काही नाही ग, मी 13 माळा सकाळी करते, मग 13 माळा आमच्या गुरूंनी सांगितलंय की 13 माळा संध्याकाळी करते आणि माळ परत खुंटीला माळ परत खुंटीला. म्हणजे काय, आता माळेचं काम संपलं, रामाचं काम संपलं, मी माझ्या प्रपंचात आणि राम माळेमध्ये गेला 13 माळांच्या ह्याच्यामध्ये. याला काय म्हणतात? कृतिशील साधना. कृतिशील साधना ही करावी लागते. त्याला नावं ठेवण्याचा अजिबात काय नाही, तर हेतू नाही आहे, कारण आपण तिथूनच पुढे जात असतो. म्हणून कृतिशील साधना करता करताच त्या साधनेने मला चिंतनशीलतेकडे नेलं पाहिजे. हे कोणी तपासायचं आहे, तर हे माझं मीच तपासायचं आहे. जसं मी म्हटलं की किती दिवस पहिलीत राहणार, पुढे तर जायलाच पाहिजे की नाही आपल्याला. ते आपले प्रयत्न आपणच करायचे आहेत. म्हणून हे जे सातत्याने साधकांनी काम करणं, कशाचं? तर चिंतन करण्याचं काम करणं ही साधना आहे. बघा, आपण जोगवा मागतो भगवतीला, मिठाचा जोगवा. तर ते ठीक आहे, पीठ मागतो, मीठ मागतो, देतात, जोगवा घालतात आपल्याला. तो जोगवा जो आहे अनादि निर्गुण प्रगटली भवानी. नंतर पुढे म्हटले काम क्रोध मोह महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापांची करावया झाडणी आईचा जोगवा मागते. आता जेव्हा असे जोगवे लिहिलेत, नाथ महाराजांचा जोगवा आहे हा. बघा, मला आज एक लक्षात आलं की हा जोगवा जेव्हा मी आता वाचत होते तेव्हा, आता सुरुवातीला नाथांची जी कडवी आहेत, एक 4-5 कडवी असतील त्याच्यामध्ये, सुरुवात कुठून केली आहे? अनादि निर्गुण प्रगटली भवानी. आणि नाथांनी शेवट कुठे केलाय? एका जनार्दनी श्रीहरी देखियेला जन्म मरणाचा फेरा चुकलेला. म्हणजे सुरुवातीला जगदंबा आणि शेवटी श्रीहरी म्हटलंय. म्हणजे आपल्या दृष्टिकोनातनं हे कोण आहे? परब्रह्म आणि परब्रह्म स्वरूपिणी आहे, पण हे दोघंही एकच आहेत. ही काय, तर त्या स्वीय शक्ती आहे त्या भगवंताची, ही जी परब्रह्म स्वरूपिणी आहे ती त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. हे दोघंही कसं आहेत? तर एकच आहे. जसं पुरुष आणि प्रकृती. म्हणजे पुरुषाला काय लागते? तर प्रकृती म्हणजे स्त्री लागते, स्त्रीला कोण लागतो? तर पुरुष लागतो. त्याशिवाय परिपूर्णता येत नाही. म्हणजे हा जोगवा आज मी वाचला, पण शेवटी श्रीहरी म्हटले. खरं म्हणजे नाथांनी देवीचंच नाव घ्यायला पाहिजे होतं की नाही, पण तरी त्यांनी श्रीहरी म्हटलंय की एका जनार्दनी श्रीहरी देखियेला जन्म मरणाचा फेरा चुकियेला. मग आता एवढा जोगवा कशासाठी मागितलाय? तर जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी. जन्म मरणाचा फेरा कशाला चुकवायचा? आम्हाला चुकवायचंच नाहीये, तुम्ही कशाला सांगताय असं वाटतं आपल्याला. मग जन्माला येऊन काय होतं? आपण सगळे सुखदुःख भोगतोय की नाही. बघा, परमार्थ कोणासाठी आहे? ज्याला ह्याच्यातून बाहेर पडावं असं वाटतं त्याला. ज्याला परत परत जन्माला यायचं त्याच्यासाठी परमार्थ नाही. बस, इथे विषय संपला. म्हणजे त्यामुळे तुमचं काय बिघडलं आणि परत जन्माला आलो तर? आमचं काहीच बिघडत नाही. ज्या क्षणी माणूस जन्माला येतो त्या ठिकाणी त्रिविध ताप आलेच. त्रिविध तापांची करावया झाडणी. 3 ताप म्हणजे आध्यात्मिक ताप, अधिदैविक ताप आणि पुढचं काय आहे तर अधिभौतिक ताप. या 3 तापांमध्ये सातत्याने माणसाचं जीवन सुरू असतं. त्यामुळे 3 तापांना मी सोडून राहीन असं कदापि शक्य नाही. आणि त्या 3 तापातून ज्यांना बाहेर पडावं असं वाटतं त्यांनी त्या परब्रह्म स्वरूपाने मातेची काय करावी? तर उपासना करावी. आणि मला यातून तू बाई सोडव. ज्यांना वाटतंय की मला क्रोधाचा त्रास होतोय, वाटतं ना आपल्याला, जेव्हा राग येतो तेव्हा आपलाही तो राग जाळून काढतो आपला देह पण, आणि समोरच्या घरातल्यांनाही काय करतो तर तो तप्त करतो. जसं की जर आई वडिलांमध्ये किंवा पती पत्नींमध्ये काही वादंग सुरू झाला की काय होतं तर त्या मुलं सुद्धा कशी होतात त्यातनं भाजून निघतात त्या लोहरसामध्ये. म्हणजे हा क्रोधाचा जो त्रास होतोय हे कळतंय, तर मग ह्याच्यातनं बाहेर पडायला पाहिजे हेही कळलं पाहिजे. मग बाहेर पडण्यासाठी मला काय केलं पाहिजे हेही कळलं पाहिजे. असं ज्याला कळतं तो कोण आहे? तर तो मुमुक्षु आहे. की मग त्याला परमार्थ करावा असं वाटतो. मग समजून घ्यावं असं वाटतं की ह्याच्यातनं मी कसं बाहेर पडेल. एक भगवतीची कृपा लागते, कारण तिची कृपा तर लागतेच भगवंतेची, पण ही जबाबदारी जी आहे सगळी ही कोणाची असते? समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करण्याची ही माझीच आहे. कोणी दुसरी येऊन सांगणार नाहीये. तुम्हाला जर तुमचं हित करून घ्यावं असं वाटत असेल तर फक्त संतांकडे जा आणि संतांनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे आपल्या जीवनाची घडी बसवून घ्या. नाही तुमच्या जीवनाचं सार्थक झालं तर काय? म्हणजे संतांच्याकडे गेल्यानंतर जीवनाचं सार्थक होणार नाही असं होणारच नाही. म्हणून हे जे सगळे विचार जे आहेत संतांनी आपल्याला सांगितलेले आहेत, पण काय हे आपण जबाबदारीने साधनाही करावी लागते. आणि तिच्या मुख्य इथे विषय असा आहे की ह्या ज्या उपासना आपण करत असतो की नाही, तिच्याच कृपेने तिच्याच उपासनेने ह्या गोष्टी लक्षात यायला लागतात. म्हणून ही पण उपासना खूप महत्वाची आहे. असं म्हणून मी म्हटलं ना की कशालाही कुठलंही नावं ठेवण्याचा अजिबात हेतू नाही आहे.
कारण ज्या दैनंदिन उपासना आपण लहानपणापासून करत असतो आणि त्या उपासना जर आपण व्यवस्थित करत असू तर त्याच उपासनेने ह्या पुढचा मार्ग आपल्याला दिसण्यासाठी तीच आपल्याला काय करते तर मदत करते. म्हणजे तिचीच काय होते आपल्याला तर कृपा होते. कारण हे विकार माझ्यामध्ये आहेत हे सुद्धा कळायला भाग्य लागतं. नाहीतर माझ्यासारखा रागीट मीच असं ह्याचं पण भूषण असणारे लोक आहेत. म्हणजे म्हणून हे विकार माझ्यामध्ये आहे, त्या विकारातून मला बाहेर पडायचं आहे, त्या विकारातनं बाहेर पडल्यानंतर मला आनंदाची प्राप्ती होणार आहे. हे सगळे विचार काय व्हावे लागतात तर आपल्या लक्षात यावे लागतात. बघा, म्हणून ज्योत जी आहे ती नामस्मरण अखंड तेवत ठेवायचं समयीसारखं. आणि ज्योतीवर लक्ष ठेवतो म्हणजे काय, माझ्या अंतःकरणावरती सातत्याने जो आहे तो सातत्याने लक्ष ठेवत राहतो. त्याला काय म्हणायचं तर साधक. बघा, आता आपण 9 दिवस उपवास करतो म्हटल्यानंतर मी आता म्हटलं तसं फराळाचे पदार्थ खातो आपण 7-9 दिवस. आता काय साबुदाण्याची खिचडी, आता काय करायचं थालीपीठ करायचं, परवा काय करायचं, असं सातत्याने आपलं सुरू असतं. आता उपवास म्हणजे परत तेच आहे की उपवासाला हे सगळे पदार्थ चालतात हे कोणी ठरवलं? चहा चालतो हे कोणी ठरवलं? साबुदाण्याची खिचडी चालते, भगर चालते, काय माहिती नाही, आहे आमच्या परंपरेत आले. आमच्या डॉक्टर काका म्हणतात की चहा उपासामध्ये मग कसा टपकला तो इंग्रजांपासून आला खरं म्हणजे चहा जो आला तो. पण आता माणूस हा नावाचा प्राणी असा आहे की ज्याला त्या गोष्टी आवडतात तो चालवतो, त्याच्यामध्ये चालवतो. त्यामुळे एवढे ठराविक पदार्थ खाल्ले म्हणजे उपवास झाला असं नाहीये. तर उपवासाची परत तशीच आहे की म्हणजे भगवंताजवळ भेटणं. उपासका काय ते आहे ना, भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी, ते नाटक होतं एक तसं. आता ह्या तिथे ते चांगलं नाहीये, पण इथे उपासकाने हातपाय पसरवत हळूहळू त्या देवताजवळ काय करावं तर जावं आणि त्या देवताशी काय व्हावं तर एकत्र व्हावं. म्हणून उपवास करायचाच असतो. पण यांनी म्हटलं की इंद्रियांचा उपवास करावा. आता इंद्रियांचा उपवास काल दिवसभर मेहून होतं, काही फोन बघणं झालं नाही, काहीच झालं नाही, कामात दिवस गेला, मग रात्री बसले की फेसबुक उघडायचं झालं. दिवसभर इतकी छान मनोरचना झाली होती की सकाळी उठल्यापासून अनुसंधान की आज मेहूण आहे, पुरण करायचं आहे, नवरात्र बसायचं आहे, सगळी तयारी करायची, चित्तामध्ये दुसरा विषय नव्हता. पण झालं नंतर सगळं आवरलं की फेसबुक, मग त्याच्यामध्ये कुठलं तरी सिनेमाचं गाणं येतं, कुठलं आपल्याला हवं असं की नको असू देत ते डोळ्यासमोर येऊन जातं. आणि दिवसभर जी चित्ताची घडी बसवलेली असते ती घडी काय होते तर विस्कटून जाते. बघा, आता हे कसं असतं ना की एका कापडावरती जर अनेक डाग पडलेले असतील, मळलेलं कापड असेल तर त्याला काही फरक पडत नाही, त्याला असे किती डाग पडले तरी ते त्याला आपण पुसतोच त्याला. पण जर अंतःकरण जेव्हा साधकाचं किंवा उपासकाचं जेव्हा स्वच्छ होत जातं, आता आपल्या लक्षात येईल की जे आता साधना करतात किंवा जे उपासना करतात, दिवसभर चित्ताचं अनुसंधान ठेवतात आणि जेव्हा ते स्वच्छ कापड असतं तेव्हा त्याच्यावरती एवढासा डाग सुद्धा पटकन काय होतो तर कळून येतो तो. आणि म्हणून आपण जी 24 तास म्हणजे दिवसभरात सकाळी उठल्यापासून जी आपली स्थिती आपण सांभाळलेली असते अंतःकरणाची, त्याच्यावरती किंचितसा कोईना असा दुसरा जर विरोधी काहीतरी आलं की ते लगेच चित्तामध्ये बसतं आणि एवढी केलेली साधना, एवढं अनुसंधान काय होतं तर ते बाजूला सरतं. आता हे कुणाला कळेल? जो हे करत असेल त्याला बरोबर ह्या गोष्टी कळतील. म्हणजे म्हणून मी म्हटलं की इंद्रियांचा उपवास आहे. इंद्रियांना सुद्धा काय बघायला लावावं, डोळ्यांनी काय बघावं, हाताने काय करावं, पायांनी काय करावं. आता कसं सत्वगुणाचा आहार त्याला द्यायचा असेल तर सत्वगुणाची ही सगळी जी दृश्य आहेत, हे सत्वगुणाच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आता सत्वगुणाचंच आपण खातोय. आता साबुदाणा सत्वगुणाचं आला असं समजू, कारण साबुदाणा खाऊन पोट बिघडलं तरी साबुदाण्याची खिचडी आवडतेच किती जरी म्हटलं तरी सुद्धा. त्यामुळे हा सत्वगुणाचा आहार करायचा आणि तो इंद्रियांना पण काय द्यायचा तर आहार द्यायचा. आता आपण येऊ घटाकडे. आता आपण समयी बघितली. आता घट जो बसतो तो मातीवर आपण घटस्थापना केली जाते. आचार्य म्हणजे शंकराचार्यांचं वचन आहे, घटद्रष्टा घटात भिन्न. घट पाहणारा घटापेक्षा काय असतो तर तो भिन्न असतो. आता बघा, घटस्थापनेमध्ये आपण घटाची काय करतो तर पूजा करतो, म्हणजे घट बसवतो. आता मी वेगळी आहे की नाही घटापासून, म्हणून मी घट बसवलाय की नाही तिथे. मी घटाचीच एक रूप असते तर घटा कसा बसवला असता, कारण मी घट बसवते. जे घटापासून काय तर मी वेगळी आहे. आता मी पूजा करते घटाची म्हणजे मी घटापासून काय आहे तर वेगळीच आहे. आता बघा, आता आपण आपल्या जवळ तर मातीचा घट सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे, कारण नवरात्र आता कालच बसलेलं आहे. पण ज्यांनी घट बसवलेला आहे त्यांच्या डोळ्यासमोर तो घट येईल. आता हा जो घट आहे हा आपण बसवलेला आहे. आता संत कशाला घट म्हणतात? अजून या देहाला पण घट म्हणतात. सर्वा घटी राम देहा देई एक. ते या देहाला घटापेक्षा यत्किंचित सुद्धा जास्त दर्जा देत नाहीत. आता आपल्याला घट म्हटलेलं आवडतं का?
जरा जायचं म्हटलं की साडी बिडी नेसून चांगलं दिसतं की नाही, घटाला आपण किती सजवतो, किती मिरवतो, किती रंगवतो, किती नटवतो. मग आता ज्याप्रमाणे मी पूजा करणारी जी उपासक आहे ती त्या घटापेक्षा भिन्न आहे, अगदी त्याचप्रमाणे हा घट जो आहे आत्मस्वरूपापासून वेगळा आहे. म्हणजे आत्मरूप मी जे आहे त्याच्यापासून हा देहरूपी घट कसा आहे तर हा वेगळा आहे. बरोबर, हा देहरूपी घट जो आहे तो वेगळा आहे. आता विकार कोणाला असतात? या देहरूपी घटाला असतात. आत्मस्वरूपाला विकार असतात का? अजिबात विकार नसतात. देहाला सगळे विकार आहेत. अस्ति जायते, वर्धते, अपरिणिमते, क्षीयते, म्रियते. म्हणजे अस्ति म्हणजे बीजरूपाने तो असतो. नंतर अस्ति काय जायते, जन्माला येतो. नंतर त्याला विकार म्हणजे अस्ति जायते, वर्धते, तो वाढतो. नंतर त्याच्यात बदल होतो. नंतर तो क्षीण होतो आणि नंतर तो मरतो. आता हे विकार कोणाला आहेत? देहाला आहेत. आत्मस्वरूपाला विकार अजिबात नाहीत. मग आता हा घट जर आत्मस्वरूपापेक्षा जर वेगळा असेल तर त्या घटामध्ये आपण अडकलोय हे पण मान्य करायला पाहिजे की नाही. आता हा गट आणि या घटाच्या संबंधित असलेले गट घरातले जे आहेत ते सगळे घट आहेत. आता कोणी काळा असेल, उंच असेल, गोरा असेल, बुटका असेल, स्वभावाने असा असेल, स्वभावाने तसा असेल, पण सगळे कसं आहेत तर ते घटच आहेत. मग आता या घटापासून वेगळं झाल्याशिवाय त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होणं शक्य नाही. मग या घटापासून वेगळं कसं व्हायचं हे आपल्याला संत आणि शास्त्र शिकवतात. आता हा जर घट माझ्यापेक्षा वेगळा असेल, जशा त्या घटाची मी मांडणी केली, जसा हा देहरूपी घट जर माझ्यापेक्षा वेगळा असेल तर त्या देहाला घटाला अलिप्त करायचं असेल तर त्या देहाशी बोलायला शिकायचं. त्याच्याचं एक वाक्य, जे माझं आहे ते मी नाही, जे माझं असतं ते मी नसते. साडी माझी आहे, मी आहे का साडी? घर माझं आहे, मी घर आहे का? नाही. तुम्ही माझ्यापेक्षा वेगळे आहात म्हणून मी तुमच्याशी बोलू शकते. मग आता तसं देहाशी बोलायला शिकायचं की बाबा तू थकलाय, दमलायस आज काम करून, आता खूपच तुला अंग दुखतंय तर तुला गोळी देते, तू रात्रभर शांतपणे झोप आणि सकाळी उठ आणि आपल्या आपल्या कामाला तू लाग. असं देहाशी मला बोलता आलं पाहिजे. आणि असं सातत्याने आपण देहाशी बोलायला शिकू. आता बघा, गुडघ्याचे ऑपरेशन बऱ्याच लोकांचे होतात. आता या गुडघ्याचं ऑपरेशन करायचंय, मग ह्या गुडघ्याशी बोलायचं की बाबा आता याचं ऑपरेशन होणार आहे, तू मला जरा साथ दे. आणि मग हा बरा झाला की मात्र मग तू बरोबर जोडीने चाला. हे कशासाठी? तर असं जेव्हा आपण सातत्याने देहाशी बोलायला लागतो तेव्हा अलिप्तपणं माझं दैरे राम. मग देहापासून अलिप्तपणं कसं बाळगायचं? सगळे संत सांगतात की देह म्हणजे तू नाही आहेस तर तू आत्मा आहेस. मग हे प्रॅक्टिकल जे आहे, म्हणजे साधना जी आहे ती कशी करायची? ती अशी करायची की देहाला सातत्याने आपण जर देहाशी बोलत राहिलो तर एक दिवस देह म्हणजे मी नाही. आता लगेच होईल का? असं तर नाही होणार. आता सातत्याने पाहिजे, सराव पाहिजे. बघा, आपण जेव्हा संगीताची मैफल ऐकतो, आता कौशिकी चक्रवर्ती किती सुंदर गाते, त्याच्या मागे त्यांनी किती वर्ष दिलेली आहेत, रियाज केलेला आहे. ते सुद्धा लोक दिवसातनं कितीतरी तास रियाज करतात. सकाळ, संध्याकाळ, दुपार, बराच जवळजवळ त्यांचा 15-15 तास रियाज चालतो. मग आता आपल्याला आत्ताच लगेच होईल आणि लगेच आलिप्त होईल असं होईल का? त्याला पण काय लागतं? प्रॅक्टिस लागते. रोज बोलायला शिका. बोलायला शिकलं की हळूहळू हळूहळू हळू परत ते सगळं जमत जाईल. म्हणून मी म्हणजे मन नाही, जे माझं आहे ते जे मी नाही. मग आता मन माझं आहे, मी मन आहे का? नाही अजिबात. मग मनाशी बोलायला शिकावं. मन आनंदी झालं, मी तुझ्याबरोबर ती नाचायला, बगडायला, फुगडी घालायला बांधील नाही. तू खुशाल आनंदी हो, काय व्हायचं ते. आता नाराज झालं मन, जसं आपण मुलाशी बोलतो की तू नाराज झालायस ना, जा कोपऱ्यात जाऊन बस, तुझी रडरड बंद झाली की तू माझ्यापाशी आहे. तसं त्या मनाशी बोलायला शिकवावं. मन नाराज झालं किंवा तू कोपऱ्यात जाऊन बस, मी तुझ्याशी नाराज व्हायला बांधील नाही, कारण मी कोण आहे? आनंद रूप आहे. माझं स्वरूप मुळातलं आनंद रूप आहे. तुझ्याशी नाराज व्हायला मी बांधील नाही. मग सुख दुःख समीकृत्वाचा अर्थ कळायला लागतो. तिथे कसं सुख दुःख समान करायचं? कारण सुख येणार आहे, दुःख येणार आहेत प्रारब्धानुसारी, ती कुणीच टाळू शकत नाही. कारण पापाचे फळ ते दुःख, पुण्याचे फळ ते सुख, असं समर्थांनी आपल्याला मांडणी करून ठेवलेली आहे. त्यामुळे सुख दुःख हे द्वंद्वमय जीवन जगतच जीव असाच जाणार आहे. व पुरुषार्थ कशामध्ये आहे? तर द्वंद्वातीत जीवन जगण्यामध्ये आहे. आणि म्हणून मनाशी बोलायला शिकावं, बुद्धीशी बोलायला शिकावं. बुद्धीचं स्मरण आणि विस्मरण हा काय आहे? धर्म आहे. आता खूप छान ओवी पाठ करून आले, पण ऐनवेळी आठवलीच नाही. मग घरी जाऊन चिडचिड झाली, अरे एवढं मी पाठ केलं होतं सकाळपासून आणि मला कशी काय नाही आठवली. एखाद वेळेस मला माहिती पण नव्हतं, पण एकदम स्मरणात येऊन गेली ती. कसं होतं? असं होऊन जातं. मग बुद्धीशी बोलायला शिकावं. हे बघ, तू आज विसरलीस, पण मला उद्या मात्र स्मरण करून दे. म्हणजे आतली शांती बिघडत नाही. आणि असं आपण त्या घटाशी जर आपण बोलायला शिकलो
तर कसं होतं, असं त्याला अभ्यास असं म्हणतात. असं अभ्यासाने सगळं होतं. आता जसा हा मातीचा घट फुटणार आहे की नाही एक दिवस, आता फुटणार नाही, हा आपण जो नवरात्रामध्ये आपण जो बसवलेला आहे तो मातीचा घट आपण विसर्जित करणार आहोत. कशाला? दसऱ्याला, जेव्हा सीमोल्लंघन होतं तेव्हा. आता नवरात्रापूर्वी तो नव्हता. नवरात्र आहे म्हणून त्याला आपण प्रतिष्ठापना केलेली आहे आणि दसऱ्याला आपण काय करणार आहोत, त्याचं विसर्जन करणार आहोत. आता जसं त्या घटाला कोणाचं अधिष्ठान आहे? मातीचं अधिष्ठान आहे. आता मातीशिवाय घट तयार होऊ शकत नाही, मातीचाच घट असतो. पण मातीला नामरूप आलं की त्याला आपण काय म्हणतो? घट म्हणतो, परळ म्हणतो, बोळकं म्हणतो, पणती म्हणतो. अगदी त्याचप्रमाणे बघा, दृष्टांत आहे, अगदी त्याचप्रमाणे एकाच परब्रह्म स्वरूपाची सगळी नामरूप आहेत. आता त्याला मी सीमा म्हणते, यांना मीना म्हणते, तिला श्वेता म्हणते, हिला सुमेधा म्हणते, बास. बाकी एवढं एक लक्षात ठेवायचं की एकाच परब्रह्म स्वरूपाची सगळी नामरूप आहेत. त्याला अधिष्ठान कोणाचं आहे? तर परब्रह्माचं आहे. आता मी पण आधी एका तारखेपूर्वी नव्हते, आता तुमच्या समोर बसले, उद्या कदाचित असेल किंवा नसेल. म्हणून हे जे आहे की आपण ही जी प्रतिकात्मक सगळे आपल्यासमोर जे ठेवलेलं आहे याचा जर सगळे व्यवस्थित विचार केला तर तो घट जसा नवरात्रापुरता बसलाय तसा हा घट पण जो आहे त्याचं देहाचं आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत हा थांबणार आहे. आणि असं विचारांनी सीमोल्लंघन व्हायला पाहिजे. मुख्य मुद्दा काय आपला? की जीवदशेचं आत्मस्वरूपात होणारं सीमोल्लंघन. आता हे सीमोल्लंघन करायचं कसं? तर असं विचारांनी करायचंय. आणि विचार करायला फारसं काही लागत नाही. समर्थ म्हणतात, संसार त्याग न करता, प्रपंच उपाधी न सांडता, जनामध्ये सार्थकता विचारायची होय. बघा, काहीतरी नवस फेडायचं, जावं लागतं गावाला, तीर्थक्षेत्री काय करायचंय, कुठेतरी जावं लागतं. पण विचारांसाठी कुठेही जावं लागत नाही. हा तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. एवढं सगळं करत असताना सुद्धा विचार आपल्याला सातत्याने करता येतो. आता भाजलं गॅसवरती पटकन पोळी करता करता, देह म्हणजे मी नाही, लावा त्याला मलम बिलम लावा, काय लावा, पटपट आपल्या कामाला लागून टाका. ज्या क्षणी ते आठवलं पाहिजे जे माझं आहे ते मी नाही. स्थूल देह माझा आहे म्हणजे मी देह नाही. मग देह नाही म्हणजे त्याची हेळसाण करायला सांगत नाहीत संत, त्याची काळजी घ्या. कारण शरीर ऐसे नाही यंत्र, शरीर काय यंत्रासारखं आहे. तर जसं काळीला आपण काय करतो तर मेंटेनन्स करतो, तसं ह्याला पण काय करावा लागतो? मेंटेनन्स करावा लागतो. पण त्याच्यात गुंतू नका. आणि गुंतलं की गडबड आहे, आसक्त असलं की काय आहे तर गडबड आहे. म्हणून ते विचारांनी सीमोल्लंघन करायचं. बघा, आता थोडा विचार करू. घट झालं, नंतर आपला दिवा झाला, आणि तिसरं जे आहे ते माळ आहे आपल्या समोर जी आहे ती. आता घट, दिवा आणि माळ. आता माळ म्हणजे आपण 9 दिवस 9 माळा सोडतो घटावरती. त्या नवविधा भक्तीच्या माळा असतात. नवविधा 9 भक्ती आपल्या समोर सगळ्या संतांनी सांगितलेल्या. श्रवणाम, कीर्तनम, नंतर विष्णू नाम स्मरणम, अर्चनम, वंदनम, सख्यम, पादसेवनम, अशा 9 भक्ती आपल्यासमोर आहेत. मग आता मुख्य आपण थोडा भक्तीचा विचार करूया, कारण 9 भक्तींचा विचार आपण बऱ्याच वेळा ऐकलेला आहे. आता भक्ती कोणासारखी करावी तर गोपींसारखी करावी असं म्हटलंय. गोपिका या भक्तीच्या आचार्य आहेत. आणि या गोपिकांच्या भक्तीमध्ये नवविधा भक्ती बघण्याचा आपण थोडासा प्रयत्न करूयात. कारण मी सुरुवातीलाच मांडणी केली की भक्ती आणि ज्ञानाची थोडी बैठक मी आपल्यासमोर मांडली. आता खरं आपल्यासमोर उभी आहे सगुणाचे आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे. पण आधी मी निर्गुणाची मांडणी केली आणि आता नवविधा भक्तीची थोडी मांडणी आपल्यासमोर गोपींच्या भक्तीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करते. कारण आपण जसं म्हणतो की भक्तीमध्ये गोपिका या आचार्य आहेत. जसं दशमीला घटाचं विसर्जन होतं, पण नवरात्र मी सुरुवातीला म्हटलं की कोजागिरी पौर्णिमेपर्यंत, म्हणजे शरद पौर्णिमेपर्यंत, ज्याला अश्विन पौर्णिमा म्हणतात, तोपर्यंत नवरात्र सुरू असतं. कारण शरद पौर्णिमेच्या रात्री गोपिकांबरोबर रासक्रीडा जी कृष्णाने केली त्या रात्री केलेली आहे, चांदण्याच्या रात्री. कोजागिरी पौर्णिमेला जी केलेली आहे. आणि शरद पौर्णिमेच्या रात्री गोपिकांबरोबर रासक्रीडा कृष्णाने केली आणि स्वतःचं स्वरूपच त्यांना प्रदान केलं. म्हणजे स्वतःशी त्यांना काय करून घेतलं तर एकरूप करून घेतलेलं आहे. आणि गोपिका ज्या आहेत त्या अधिकारी आहेत, त्या भक्त आहेत. का गोपिकांच्या भक्तीशी आपली भक्ती तपासून बघूयात. कारण कसं आहे ना, शेवटी हे का करायचं? गोपिका तर आहेच भागवतामध्ये, त्या कृष्णाशी एकरूप झालेले आहेत. सगळे जे संत आहेत ते भगवंताशी एकरूप झालेले आहेत. त्यांचं चरित्र ऐकायचं, त्यांच्या कथा ऐकायच्या. पण मग आपलं काय, म्हणजे माझं काय मग त्याचं, म्हणजे कारण त्या गोष्टी जर मला लावून घेतल्या नाही मी, तर मग ते तिथेच राहतात आणि मी इकडेच राहते, आणि मग ते लावूनच घेणं होत नाही. म्हणून प्रत्येक व्यवस्थित आत्मानुवर्ती विचार जो म्हणतो तो परमार्थामध्ये सातत्याने करायचा असतो. म्हणून आपली भक्ती आपण तपासून बघायची. पहिली जी भक्ती आहे ती आहे आपल्यासमोर श्रवण भक्ती आहे.
का अखंड जे आहे ते श्रवण करावं, की जसं म्हटलं की सगुणाची चरित्रे ऐकावी असं समर्थ म्हणतात, की सगुण भगवंताची चरित्र ऐकावी, रामकृष्णांची चरित्र ऐकावी. आता ह्या ज्या गोपिका होत्या त्यांना अखंड कृष्णाचं काय दिव्य चरित्र किंवा कृष्णाचं अनुसंधान होतं म्हणा, किंवा कृष्णाबद्दल त्यांना सातत्याने काय होतं तर ऐकायला आवडत होतं. आणि संसारात असून सुद्धा त्यांचं चित्त कोणाशी जोडलेलं असायचं तर अखंड त्या कृष्णाशी जोडलेलं असायचं. कोणी कृष्णाबद्दल काही बोललं की त्या अशा लगेच यायच्या की काय माझ्या कृष्णाबद्दल सांगतायत. म्हणजे याला श्रवण भक्ती म्हणजे गोपिकांचं श्रवण जे आहे, श्रवण म्हणजे त्या प्रपंचातच राहत होते की नाही, त्यांच्याही कानावरती अनेक सासू सासरे अमुक डमुक सगळ्यांचे पडत असतील, सगळं त्या काय बोलत असतील त्या, पण तरी त्या सगळं बाजूला सारून त्यांचं चित्त कुणाशी जोडलेलं होतं तर त्या कृष्णाशी जोडलेलं होतं. म्हणून अखंड श्रवण जे होतं आणि त्यांना आवडत पण त्याच्याबद्दलच बोलायला होतं, ऐकायला त्याच्याबद्दल आवडायचं, बोलायला त्याच्याबद्दल आवडायचं, सगळं त्याच्याबद्दल सातत्याने असं श्रवण करावं. म्हणून आपण जर म्हटलं सगुणाची चरित्रे ऐकावी आणि निर्गुणे अध्यात्मे शोधावी. आता सगुणाचं चरित्र आणि निर्गुणाचं अध्यात्म निरूपण आहे. आता जसं मगाशी म्हटलं मी तसं की निर्गुणाचं अध्यात्म निरूपण एकदम पचनी पडत नाही आपल्याला, म्हणून सगुणाकडून आपल्याला कुठे जायला लागतं तर निर्गुणाकडे जावं लागतं. आता सगुण श्रीकृष्ण जो आहे तोच कोण आहे तर तो परब्रह्म आहे. आता भागवताचे अधिकारी खूप सारे सगळे आहेत आणि भागवतामध्ये पण तात्पर्य सांगितलेली आहेत, त्यामुळे भागवत कथा ऐकायला आपल्याला काय वाटते तर खूप गोड वाटते. कारण जो सगुण श्रीकृष्ण आहे त्याची मुरली वाजली की सगळ्या गोपिका ज्या आहेत त्या घरातली प्रपंचातली कामं सोडून धावत सुटायच्या आणि कृष्णाला असं म्हणायच्या की तुकाराम महाराजांचा अभंग आहे असा की ती सासू मला फार छळते, तो सासरा मला फारच रागवतो, ती पोरं मला फारच किरकिर करतात, कंटाळा करतात. आता त्या गोपिकाच्या प्रपंचामध्ये अडकल्या होत्या का? त्याच्यातलं रहस्य असं आहे की त्या असं म्हणतात की हा जो विषयरूपी प्रपंच आहे ना तो आम्हाला फार छळतोय. ते सगळे विषय त्या प्रपंचामध्ये आहेत, सगळे विषय आहेत आणि तू कसं आहे तर ब्रह्मस्वरूप आहेस आणि तुझ्याकडे आनंद आहे, तुझ्याकडे परिपूर्ण आनंद आहे, त्यामुळे आमची ओढ तुझ्याकडे आहे. तू मुरली वाजवलास की आम्हाला आतूनच एक आनंदाची अनुभूती येते आणि आमची पावलं आपोआपच तुझ्याकडे वळतात. ते प्रतिकात्मक आहेत, सासू सासरे मुलं म्हणजे खरा प्रपंच त्यांचा असेल पण त्या अभंगामध्ये जे रहस्य सांगितलेलं असतं ते असं असतं की हे सगळे विषयरूपी जो प्रपंच आहे तो विषयांनी कसा आहे तर लडबडलेला आहे, विषयांमध्ये सुख नाही आहे, हे आपल्याला विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही असं समर्थ आपल्याला सांगतायत. म्हणून त्या म्हणतात की तो विषय आम्हाला कधी तृप्त करू शकणार नाही, आणि तुझ्या ठिकाणी काय आहे तर अखंड तृप्तता आहे. ते जे गोप होते ना ते म्हणायचे, छोटी छोटी मुलं 8-10 वर्षाची, ते कृष्णाला म्हणायचे तू लोणी खातोस आणि आम्हाला आमच्या आई मात्र काय देते तर पानसट ताक देते खालचं. का तर आमच्या आईला काय असतं गरिबी घरामध्ये, आणि मग आई लोणी काढायची आणि लोणी काढून ती विकायला नेते आई, आणि मग खालचं ताक मात्र आम्हाला ते देते असं ते कृष्ण. आणि तू बरं आहेस म्हणे लोणी खातोस, म्हणजे आम्ही विषयांमध्ये आता पानसट ताक म्हणजे काय पानसट ताक पित होते का तर ते असे गोप असं म्हणतायत की आम्ही सगळे ह्या काय आहेत तर या प्रपंचामध्येच राहिलेलो आहोत, तू परब्रह्म स्वरूप परमात्मा आहेस आणि तू आम्हाला तसं लोणी दे, तुझा आनंद तू आम्हाला दे, प्रदान कर, असं ते गोप त्याला म्हणतात. आणि तू ब्रह्मसुख भोगतोयस. म्हणून सगुणाची चरित्र ऐकल्यानंतर अंतःकरणामध्ये भावाचं जागरण होतं. भावाचं जागरण झालं की त्या कृष्णाचं स्वरूप समजतं. आता कृष्ण म्हणतो आहे की आता हे दीन झालेले सगळे गोप आहेत त्यांना माझ्या स्वरूपाची अनुभूती आणून द्यायला पाहिजे. आणि म्हणून श्रीकृष्णाने जो लोणी चोरण्याचा जो कार्यक्रम केला की गोपिकांच्या घरात शिरायचं आणि गाडगी मडगी फोडायची आणि लोणी त्या मुलांना तृप्त करून खायला घातला. तर लोणी तर खायला घातलाच, हा एक भाग आहेच, पण त्याच्याजवळचा जो आनंद होता परमानंद तो पण त्यांनी त्या गोपांना दिला. आणि कृष्णाला कधीही कोणी घरात शिरताना बघितलं नाही लोणी खाताना आणि बाहेर येतानाही बघितलं नाही, पण तोंड ते मात्र माखलेलं असायचं. हे असं का तर परब्रह्म सर्वत्र भरलेलं आहे, कारण तो जिथे जाईल तिथे प्रगटच व्हायचा, त्याला आतून बाहेर जायची गरजच काय. श्रुती म्हणते ओतश्य प्रोतश्य, ते कसं परब्रह्म तत्व आहे तर ओत प्रोत भरलेलं आहे, घन दाट भरलेलं आहे, कुठे नाही असं नाहीच. आता सगुण रूपाने भगवंत आहेत का आपल्यामध्ये? जरी आपण भागवत ऐकत असलो त्याच्या कथा ऐकतो, कथांनी भावांचं जागरण होतं आपल्या सुद्धा, पण समर्थ म्हणतात अवतार तितुके संपले. जे जे अवतार रूपाने ह्या भूतलावरती आले ते पण कसे झाले तर संपून गेले, पण निर्गुण रूपाने तो आज आपल्यात आहे की नाही. म्हणून सगुणाची चरित्रे ऐकावी, काजे निर्गुणे अध्यात्मे शोधावी, श्रवण भक्तीची जागवावी लक्षणे ऐसी. याला श्रवण भक्ती असं
म्हटलेलं आहे. आता कीर्तन भक्ती याच्यापेक्षा फार वेगळी नाही, कारण कीर्तनामध्ये जे श्रवण केलेलं असतं तेच आपण एकमेकांबद्दल बोलतो की आता मी कीर्तन ऐकून आले किंवा काहीतरी व्याख्यान ऐकून आले, प्रवचन ऐकून आले, एकमेकांना एकमेकांचं सांगणं, याला काय म्हणतात? कीर्तन. जे भगवंताविषयी सातत्याने बोलत राहणं. आणि अशा त्या गोपिका एकमेकींमध्येच बोलतायत की अगं काली अमर्दन किती कृष्णाने केलं ना, कसा तो चढला अजगरावरती, म्हणजे अखंड त्याच्या गप्पा आहेत, अखंड त्याच्या काय आहेत तर गोष्टी आहेत. अगदी त्याचप्रमाणे जसं मी म्हटलं आता की माझ्या जातीचे मज भेटो कोणी आवडीची धणी फेडावया, आपल्या जातीचे भेटले की आपण त्या देवाबद्दल बोलावं, त्या भगवंताबद्दल बोलावं. थोडी ज्याला आवड आहे असं वाटलं की थोडं आपण आपलं सुरू करावं थोडंसं, म्हणून भगवंताबद्दल सातत्याने त्याची कीर्ती गात राहिलं की आपली कीर्ती गाणं पहिलं कमी होतं, म्हणून भगवंताची कीर्ती गायची. आणि नाही तर मी असं मी तसं याच्यामध्येच प्रापंचिक लोक काय होतात तर बुडून जातात, म्हणून भगवंताची कीर्ती गावी. जर नामस्मरण भक्ती आपल्या समोर आहे. आता नाम जे आहे ते आपल्याला नामीशी जोडून देतं, नामाचा नामी. आता राम हे नाम आहे, रामाचा नामी कोण आहे? परब्रह्म स्वरूप जो आहे ते नामी आहे. तर नाम आणि नामी असे दोन शब्द आले. नाम आणि नामी यांच्यात अजिबात भेद नाही. आता हा मोबाईल आहे, आता हा मोबाईल दिसतोय की नाही मला, मोबाईल म्हटलं की ना माझ्या डोळ्यासमोर नाम येतं की नाही, म्हणजे दोघांमध्ये काय अभेद आहे की नाही? नाम आणि नामी या दोघांमध्ये अभेद आहे, जे ते दोघं एकमेकांपेक्षा अजिबात वेगळे नाही आहेत. पण आता ज्या क्षणी मी नाम घेते त्या क्षणीच मला ते आनंदाची अनुभूती तिथे येते का? जर येत असेल तर माझं नामस्मरण व्यवस्थित सुरू आहे, आणि येत नसेल तर अजून काहीतरी गडबड आहे. का बरं गडबड आहे? तर गोंदवलेकर महाराजांनी पण नामाची काय सांगितलेली आहे तर पथ्य सांगितलेली आहे की तुम्ही अहंकार हा काय तर मोठं त्याच्यामधलं अडसरे जो मला त्या नामाच्या नामीशी जोडू देत नाही. आता अहंकार हा कोणाला झाला होता बघा, त्या गोपिकांना अहंकार झाला होता. आता गोपिकांनी जेव्हा रासक्रीडा केली कोजागिरी पौर्णिमेला, शरद पौर्णिमेला, त्यांची खूप इच्छा होती. आता तो खूप मोठा विषय आहे की ज्या गोपिकां ज्या आहेत त्या जन्मोजन्मी त्यांनी कात्यायनी देवीचं तप केलं होतं आणि त्यांना भगवंताबरोबरच रासक्रीडा करायची होती. आणि भगवंतानी असा विचार केला की आता आपलं वय होण्याच्या आधी आपण आता ज्या वयात आहोत त्या वयात रासक्रीडा शोभते आपल्याला. मग आता त्या गोपिकांना जर मुक्त करायचं असेल तर आपण आता रासक्रीडा करूयात. आणि रासक्रीडेला त्यांनी जो मुहूर्त शोधला तो शरद पौर्णिमेचा मुहूर्त, की ज्यावेळेस चंद्र वरसतो आणि रात्री 12 वाजता रासक्रीडा सुरू होऊन ती संपते 3 वाजता. आणि अशी भगवंतानी तो मुहूर्त शोधला आणि रासक्रीडा करायला सगळ्या मुरली वाजली की सगळ्या त्या आल्या वृंदावनामध्ये. आणि वृंदावनामध्ये गोपिकांबरोबर कृष्ण रासक्रीडा करतोय, पण भगवंत आपल्या भक्ताची एवढी काळजी घेतो की माझ्याच बरोबर भगवंत आहे, हिच्या बरोबर नाही, तर असं कोणाला वाटू नये. आणि एकमेकी बायकांचा स्वभावच मुळात मत्सरी की मला जे मिळालं ते जाईल, म्हणून भगवंत प्रत्येक गोपिकेबरोबर भगवंत आहे, प्रत्येक गोपिकेबरोबर भगवंत आहे, प्रत्येकीशी तो टिपऱ्या खेळतो आहे, प्रत्येकीला तो हास्य काय विनोद करतो आहे, प्रत्येकीशी गप्पा मारतो आहे. आणि असं रासक्रीडा करता 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 त्या गोपिकांना असा अहंकार निर्माण झाला की बघा म्हणे आम्ही ज्या वृंदावनामध्ये इथे आलेलो होता गोपी किती भाग्यवान, असा कृष्ण कुणाला तिथे खेळतोय का कुणाशी, म्हणजे आमच्या जवळ कृष्ण आहे. आता गोपिकांच्या मनात हा जो अहंकार रूपी शत्रू निर्माण झाला आणि ते भगवंतानी बरोबर ओळखलं. आता भगवंताला ओळखायला काय त्यांनी काही बोलावं लागत नाही, अंतःकरण आपलं भगवंत जाणतो. आता आज इथेच आपण इथेच मीनाताईंच्या घरामध्ये बसलेलो आहे, भगवंत बघतोय की ते भगवत चर्चा सुरू आहे. तो काय मुंबईला जाऊन इकडे येतो, इकडे जाऊन तिकडे जातो असं काही नाही आहे. तो सगळा सर्वदूर सगळीकडे कणाकणामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. त्यांनी जाणलं की गोपिकांना अहंकार निर्माण झालेला आहे आणि भगवंत ताबडतोब अंतर्धान पावले, म्हणजे दिसेनासे झाले. आता गोपिका 5-10 मिनिटं झाली आणि गोपिकांना एकदम चलबिचल झाल्या, त्या अस्वस्थ झाल्या की भगवंत गेला कुठे आपल्यापासून, तो कुठेच गेला नाही, तो तिथेच होता. आता ह्यांचं काय झालं, ब्रह्म जाणार कुठे, ब्रह्म तिथेच आहे ना, ते जाणारच नाही. पण काय झालं, अहंकाराचा अविद्येचा पडदा निर्माण झाला. जसा सूर्य असतो, सूर्याच्या पुढे जर आपण हात धरला तर सूर्य आहेच की, पण आपल्यापुरता काय होतो तर तो दिसत नाही आपल्याला. अगदी त्याचप्रमाणे त्या अहंकाररूपी पडद्याने भगवंत असून त्यांना दिसेनासा झाला. भगवंत आहेच, मुद्दा काय आहे, आपण जसं म्हणतो की नामस्मरणाचा सुद्धा अहंकार चढतो, नामस्मरणाला अहंकाराचा अडसर असतो. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा असतात म्हणजे भगवंत उपलब्ध आहेच, ज्या क्षणी मी नाम घेते त्या क्षणी त्या भगवंताची अनुभूती तिथल्या तिथेच आहे. पण आपल्या अंतःकरणात एवढे जे विकार असतात त्या विकारांमुळे तो भगवंत असून सुद्धा आपल्याला अनुभवायला येत नाही. आणि त्याच्यासाठीच हे एवढी सगळी भगवत चर्चा करावी लागते, किंवा तो सगळा जो आहे तो अभ्यास करावा लागतो. आणि मग पुढे अहंकाराची जागा मत्सराने घेतली, म्हणजे
पुढे जे झालेलं आहे त्या रासक्रीडेमध्ये, की भगवंत अंतर्धान पावले म्हणजे हो असून दिसेन असे झाले. आणि त्या शोधायला लागल्या की आता कुठे गेले भगवंत, त्या शोक करायला लागल्या आणि म्हणाल्या की आता आपण भगवंताला शोधायला निघूयात. आणि म्हणून त्या निघाल्या शोधायला आणि खूप दूर दूर जातात, शोक करतात. त्याला गोपीगीत, जो पुढचं जे आहे प्रकरण ते गोपीगीताचं आहे म्हणजे. आणि जेव्हा बघतात त्यांना पावलं 4 दिसत आहेत, त्या म्हणतात ती 4 पावलं कशी काय, कारण भगवंत तर एकटाच आहे आणि दुसरं तर स्त्रीचं पावलं आहे म्हणे हे. तर स्त्रीची पावलं म्हटल्यानंतर त्यांना अहंकारची जागा मत्सराने घेतली, म्हणजे अहंकारातनं मत्सर निर्माण झाला. म्हणजे हे सांगण्याच्या कथा कशासाठी सांगायच्या, की आपण जर आपल्या अंतःकरणावरती व्यवस्थित लक्ष ठेवत राहिलो तर हळूहळू हळूहळू आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा हे असे विकार जागृत होत राहतात. आणि जागृत होत राहिले की आपल्याला जर कळले ते, तर ते आवरण्याचं काम सातत्याने करत राहणं याला साधना असं म्हणतात. आणि मत्सर निर्माण झाला त्यांच्या अंतःकरणामध्ये. पुढे गेल्या. आता जी गोपिका, ज्या गोपीला घेऊन कृष्ण भगवान निघाले होते, तिला पाय दुखायला लागले तिचे. ती म्हणते कृष्णा माझे पाय दुखायला लागले, ते रासक्रीडा तिकडे सुरू होती, आता आपण कुठल्या जंगलात चाललो. तर म्हणे मला उचलून घे तू. बघा ती गोपिका म्हणते. तर ती गोपीला भगवंतानी उचलून घेतलं खांद्यावरती. आता खांद्यावरती बसल्यावर तिच्या मनात अहंकार निर्माण झाला, ह्या सगळ्या आता शोकात आहेत आणि मी एकटी भगवंताजवळ आहे. आणि ती अशी छान गप्पा मारते भगवंताशी, किती छान झाड आहेत, किती छान वेली आहेत. म्हणजे एका वेलीला हात धरला, भगवंतानी तिला सोडलं, ती वेलीला तिथेच वरती झाडाला टांगत राहिली. तिलाही अहंकार निर्माण झाला कारण. आणि पुढे मग त्या गोपिकांनी जे शोक केलेलं आहे, की आता त्यांना कळलं की आपल्याला अहंकार निर्माण झाला, भगवंत दूर केला. आणि ते गोपीगीते जेव्हा त्यांचा अहंकार पूर्णपणे लयाला गेला, तेव्हाच भगवंताची त्यांना प्राप्ती झालेली आहे. म्हणजे कुठलीही साधना असू देत, पण त्याच्यामध्ये अहंकार हा आत्मस्वरूपाच्या खूप जवळ असतो आणि तो घालवण्याचं काम सातत्याने करत राहावं लागतं. बघा, नामस्मरण भक्ती झाली, पुढे पादसेवन भक्ती आहे. इथे म्हटलं श्रीगुरूंची शरीर मन वाणीने निष्ठापूर्वक सेवा करावी. माऊलींची ओवे तरी तनुमनु जीवे, चरणांसी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. म्हणजे तनानी मनानी धनानी जर आवश्यकता असेल, त्यांना कशाची आवश्यकता नसते, पण आपली जबाबदारी, कारण आपलं तन जे आहे शरीर झिजवलं तर आपलं काय होतं, आपल्या अंगातली पापं जी आहेत ती नाहीशी व्हायला मदत होते. मन जोडून राहिलं तर मनातले विकार नाहीसे होतात. धन जे आहे धनाची शुद्धी होते. त्यांना काय धनाची आवश्यकता आहे, तुकाराम महाराज म्हणतात सोने चांदी आम्हा मृत्तिके समान. त्यांना काय धन घेऊन करायचंय, पण तरी सुद्धा आपला भाव ते बघतात आणि आपल्या धनाची शुद्धी होण्यासाठी त्यांची ती सेवा करायची असते. पण भगवंताला या सगळ्यापेक्षा काय आवडतो, तर भाव आवडतो. भाव आवडतो त्याला, सगळ्यात का भाव प्रिय असतो. पुढे आहे अर्चन. अर्चन म्हणजे अर्पण करणं. अर्पण करणं म्हणजे भगवंताला आपण म्हणतो की चांदीची भांडी, सोन्याची भांडी मंदिरामध्ये अर्पण करा. ह्या सगळ्या स्थूल गोष्टी ज्या आहेत त्या आपण अर्पण करतो. फुलं असतात, झाडांची तोडून आणून आणून भगवंताला व्हायचे असतात. हे सगळं जे आहे, हे सगळं जे परवडतं ना, ते आपण सगळं छान करतो. जे परवडत नाही ना, तिथे प्रॉब्लेम आहे. कारण ही परवडणारी भक्ती आणि न परवडणारी भक्तीच्या 2 भक्ती असतात. परवडणारी भक्ती परवडते, दुर्वा आणायला आलेल्या असतात, रोज 21 दुर्वा. आमचे 21 दिवस दुर्वा चुकत नाहीत. हा दुर्वा वाहतोय, दुर्वा का लागतं, उगवलेल्या असतात. श्रावण महिना तो दिवाळी भरपूर दुर्वा आलेल्या असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये नेम करणं आहे. म्हणून म्हटलं की नावं ठेवायला कशाचाच माझा हेतू नाही आहे. पण जे परवडतो ती भक्ती तर करायचीच आहे, पण न परवडणारी भक्ती पण करायला जमली पाहिजे. भगवंताला काय हवा असतो, तर भाव हवा असतो. अजून एक कथा म्हणतात, त्यांनी सांगितलेली मी तुम्हाला सांगते, जी मला आता आठवली ती. बघा, कृष्णाला दही दूध ताक तर आवडतं, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. एकच असा गोप जो आहे तो जेवायला बसला. जेवायला बसल्यानंतर आईने त्याच्यात ताक केलं होतं. आता घरात गरीबच ते गोप, सगळे गरीब घरातले होते. आईने ताक केलं आणि ताकाचा घोट त्याने घेतला आणि ताकाचा घोट, तोंडातच ताक आहे अजून त्याच्या, आणि तो म्हणतोय की इतकं मधुर ताक आहे की माझ्या कृष्णाला ताक आवडतं. आता हे ताक त्याला द्यायला पाहिजे. आता ताक द्यायला पाहिजे म्हटलं तर बोलणार कसं आईशी, ताकात तोंडात ताक आहे त्याच्या. आणि जर तो घोट पिऊन जर आईला ताक मागितलं तर आई म्हणेल कशाला त्याला पाहिजे, तो तेवढ्या श्रीमंत घरात द्वारकाधीश आहे, त्याला कशाला हे वाटीभर ताक पाहिजे. म्हणजे आई अजून काहीतरी बोलेल. म्हणून त्यांनी विचार केला की असंच ताटावरून उठावं. म्हणून ताटावरून तो उठला आणि तो कृष्णाकडे गेला. जिथे कृष्ण आणि सवंगडी खेळत होते, त्याच्या तोंडामध्ये काय, आता चूळ भरलेली जी आहे ती ताकाचीच भरलेली आहे. इतकं मधुर ताक जे आहे ते कृष्णाला आवडतं. आणि म्हणून तो त्या तिथे कृष्णाच्या इथे गेला. कृष्ण खेळत होता, तो खाणाखुणा करतोय, पण कृष्णाला काय कळेना की हा काय असा खाणाखुणा करतोय. तो म्हणे असा कसा काय, तो मनातच म्हणतोय की म्हणे हा येत का नाही लवकर, हा येत का नाही लवकर. मग आता येत नाही म्हटल्यावर तोच कृष्णाजवळ गेला, त्याला पकडून त्याने आणलं
पकडून त्याला खाली पाडलं आणि तरी कृष्णाला काही कळेना की हा काय करतोय. त्यांनी जसं नाक दाबलं, तोंड उघडलं आणि स्वतःच्या तोंडातलं गोड जे भाव आहे तो त्याच्या कृष्णाच्या तोंडामध्ये होतला. म्हणजे त्या ताकाचं कसं भाव, त्याला म्हणतात भाव. म्हणून भगवंताला काय हवा आहे तर फक्त तुमचा तात्पर्य गोष्टीचा असं असतं की फक्त त्याला तुमचा भाव हवा आहे, बाकी कुठल्याही गोष्टी नको असतात. आणि आपण नेमकं आपलं काय होतं, भाव असतो नाही असं नाही, पण बराच काय असतो, 2 तराजू जर ठेवले तर ते जरा कमी जास्त असतं म्हणजे त्याच्यामध्ये. आणि आपण दाखवण्याकडे आपलं थोडंसं जास्त असतं, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ते. आणि म्हणून हा जो भाव भगवंताला लागतो, म्हणून भगवंताला अर्चन भक्ती आहे. बरं, मानस पूजा करावी, समजा आपली नसेल परिस्थिती तर मानस पूजा करावी. मानस पूजेमध्ये आता आपण बघितलं नवरात्रामध्ये 100 रुपयाला एक हार होता. 2 हार जर आणले तर 200 रुपये. भले मी किती असेल तरी माझा नाही धीर होत 200 रुपयाचे 2 हार घ्यायचे. आणि आपण झेंडूच्या फुलांचा हार आवडत नाही, तो 40 रुपयाला. आणि चांगला हार घ्यायचा म्हटलं तर 100 रुपयाच्या खाली हार येत नाही. मग तर ठीक आहे, माझ्या मी फुलं आणली, हार केला. पण मानस पूजा जर केली आपण, मानस पूजेमध्ये 1000 रुपयाचा हार घाला, काय बिघडलं. आणि मानस पूजा ही देवाला लवकर पावते. एक त्याच्यातलं रहस्य आहे की अशा स्थूल पूजेपेक्षा मानस पूजा जर नित्य नेमाने केली तर तुम्ही नित्य नेमाने एका ठराविक वेळेला जर मानस पूजा केली, मानस पूजेमध्ये तुम्ही सोनं, चांदी, भांडी, काय सोन्याचं ताट देवाला वाढा, पंचपक्वान्न देवाला वाढा, सगळं मनाने अर्पण करा. देवाला सोन्याचा मुकुट घाला, देवाला 1000 रुपयाचा हार घाला, सगळं घाला आणि रोज ते मानस पूजा करा. असं वर्षभर मानस पूजा जर केली तर तुम्हाला ती अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून स्थूल पूजेपेक्षा मानस पूजा ही जास्त श्रेष्ठ म्हटलेली आहे. म्हणून समर्थ नवविध भक्तीमध्ये प्रत्येक ठिकाणी सांगतायत की अशी पूजा करा आणि मानस पूजा पण करा. असं श्रीगुरूंची पण मानस पूजा, भगवंताची पण मानस पूजा, कारण तिथे कुठलीही मर्यादा येत नाही. पुढे जे आहे ती आता बघा, असं मानस पूजेपर्यंत जर आपण अधिकार वाढवत राहिला तर नवरात्रीतून आपण सीमोल्लंघनाकडे आपले हळूहळू आपण काय तर वाटचाल आपण करायला लागू. पुढे वंदन भक्ती आहे, नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोडे, नमस्कारे सख्य घडे नाना सत्पात्रासी, नमस्कारे दोष जाती, नमस्कारे अन्याय क्षमती, नमस्कारे मोडली जडती समाधाने. आता नमस्कार केल्याने ज्याला नमस्कार करतो त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय होते तर म्हणजे एक कृपा निर्माण होते आणि आपल्या ठिकाणी पण अहंकार व्हायला काय होते तर मदत होते. अशा या ज्या भक्ती आहेत आपल्यासमोर, बघा आता किती झाल्या आपल्या, 6 झाल्या ना, 6, 7, 8, 9. पुढे दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या 3 भक्ती आहेत. दास्य भक्ती म्हणजे भगवंताचं दास्य करणं. जिथे काही भगवंताच्या दारामध्ये सेवा असेल ती काय करणं तर दास्य. आणि देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, 8वी भक्तीचे जाणावे लक्षण असे. आता दास्य भक्तीतनं पुढे सख्य भक्ती निर्माण होते. म्हणजे पहिल्या ज्या सगळ्या भक्ती आहेत की नाही, या प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात. म्हणजे श्रवण आहे, कीर्तन आहे, नामस्मरण आहे, वंदन भक्ती आहे, अर्चन भक्ती आहे. पण त्याच्यातनं दास्य निर्माण होतं, दास्यातनं सख्य निर्माण होतं. सख्य भक्ती करावी लागत नाही, सख्य भक्ती होते. सख्य भक्ती होते आणि सख्याचं रूपांतर आत्मनिवेदनमध्ये होतं. आणि म्हणून मग इथे समर्थ म्हणतात, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्वही अर्पावे सेवटी, प्राण तोही वेचावा. आता जसं की देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, देवाचं सख्य हवं असेल तर जीवलगांच्या तुटी पडल्या तरी चालतील. जशा गोपिका त्या आपल्या सगळ्या प्रपंच सोडून कुणाकडे जात होत्या तर भगवंताकडे जात होत्या आणि बाकीच्या कशाचाही त्या विचार करत अजिबात नव्हत्या, भगवंतासाठी व्याकुळ झाल्या होत्या. त्यांना बघा शेवटी गोपी गीतामध्ये तर असं म्हटलं आहे, त्या असं म्हणतात की या ज्या पापण्या आहेत ना, या पापण्या निमिषभरात आपल्या अशा होतात. तर त्या म्हणतात तेवढा सुद्धा अडसर आहे भगवंताच्या दर्शनामध्ये. इतक्या त्या कोण आहेत तर भक्त आहेत त्या भगवंताच्या ना. अखंड अनुसंधान, आता अनुसंधानाच्या पलीकडचा काही शब्द असेल तर माहिती नाही, पण इतक्या तर चित्तामध्ये त्यांच्या अखंड कोण आहे तर भगवंत आहे. अशी सख्य भक्ती भगवंताशी होते, अशी सख्य भक्ती सद्गुरूंशी होते. जैसा देव तैसा गुरु, शास्त्री बोलिला हा विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरूसी असावा. म्हणून सद्गुरूंशी पण सख्य करावं, भगवंताशी पण सख्य करावं असं नाही तर सख्य होतं. मी म्हटलं ते या 7 भक्ती जर आपण व्यवस्थित केल्या तर सख्य जडूनच जातं. देवाला सुख सांगावे, देवाला दुःख सांगावे, देवाला सगळं देवाशी बोलावं. माणसांशी बोलला, मी जर हिच्याशी बोलला तर ही म्हणेन माझ्याकडे असं आहे, माझ्याकडे पण माझी सासू अशी ती माझी पण अशीच आहे, आता काय सांगू. म्हणजे माणसं कशी आहेत त्या एकमेकांच्या पातळीवर समान पातळीवर आहेत, पण देव तुमचं सगळं छान ऐकून घेतो आणि श्रद्धा असेल तर तो आपल्या समस्या सुद्धा सोडवतो. म्हणून
सर्व काही तोच आहे. म्हणून तुकाराम म्हणतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, असं सगळी नाती जी आहेत ती कुणाशी जोडलेली आहेत तर भगवंताशी जोडलेली आहे. म्हणून असं जर आपण सातत्याने या भक्ती करत राहिलो, सख्य भक्तीपर्यंत आलो, तर हळूहळू सख्याचं रूपांतर आत्मनिवेदनामध्ये होऊन जातं. म्हणजे देह तादात्म्य कधी सुटतं आणि कधी मी भगवंताशी एकरूप होऊन जाते हे माझं मला सुद्धा कळत नाही. यालाच आत्मनिवेदन असं म्हटलंय. आणि अशा त्या गोपिका जशा कृष्णरूप होऊन गेल्या. आता आपण आपल्या परत मुद्द्याशी नवविधा भक्ती न सीमोल्लंघनचं आहे. आता नवरात्रीनंतरच्या दशमीच्या दिवशी घट माळा आपण विसर्जन करतो. आता जेव्हा घट विसर्जन करतो तेव्हा घटातलं आकाश गेलं कुठे? गेलंच नाही. आलंच नव्हतं तर जाईलच कुठे? ते फक्त घट फुटला. घट फुटला म्हणजे घट तो विसर्जन केला आपण. फुटला म्हटल्यापेक्षा तो विसर्जन केला. तो मातीरूपच होऊन गेला ना. घट जेव्हा आपण विसर्जन करतो पाण्यामध्ये तेव्हा तो मातीरूपच झाला. अगदी त्याचप्रमाणे हा देहरूप घट जरी विसर्जन झाला तर तो ब्रह्मस्वरूपच झाला. तो आला काय गेला का त्याला काही फार फरक पडत नाही. तसाच हा देहरूपी जो घट आहे याचं विसर्जन जर व्हायचं असेल तर मी स्थूल देह नाही, मी सूक्ष्म देह नाही, मी कारण देह नाही, मी महाकारण देह नाही, असा 4 देहांचा निरास जो आहे तो विवेकाने करावा लागतो. आणि विवेकाने या 4 देहांचा निरास जेव्हा होतो तेव्हा नवरात्रीकडून विजयादशमीकडे, विजयादशमीकडून सीमोल्लंघनाकडे म्हणजे अपूर्ण जीवाचा पूर्ण त्या परमात्म्याकडचा प्रवास जो आहे म्हणजे पूर्ण जो आहे. मग आपण ओम पूर्णमद पूर्णमिदमचा मंत्र म्हणतो की तो परमात्मा पूर्ण आहे. त्या पूर्ण परमात्म्याशी जेव्हा अपूर्ण जीव जो आहे तो पूर्ण होतो. बघा जीव हा परमात्माच आहे. कशावरून? एक दृष्टांत सांगते म्हणजे लक्षात येईल. थोडी शंका येते आपल्याला, ह्या सांगतायत पण मीच ब्रह्म कशावरून असेल? म्हणजे आता जेव्हा जीव हा आत्मरूप होतो तेव्हा एक सांगा की जेव्हा तो म्हणजे परमात्मा आहे म्हणून त्याच्यामध्ये तो विलीन होऊ शकतो. दृष्टांत सांगितल्यावर लक्षात येईल. जर पाणी आणि तेल हे दोन्ही कसे विरोधी धर्माचे आहेत. पाण्यामध्ये तेल मिक्स होतं का? तेलामध्ये पाणी मिक्स होतं का? पण पाण्यामध्ये पाणी मिक्स होतं की नाही? एक बिस्लरीच्या बाटलीचं पाणी घ्या, दुसऱ्या बिस्लरीच्या बाटलीतलं पाणी घ्या. दोन्ही जर एकमेकांमध्ये मिक्स केले तर बेमालूम मिश्रित होतात की नाही? मग ज्या अर्थी सगळे संत सांगतायत, शास्त्र सांगतंय की जीवच परमात्मा आहे, त्या अर्थी मी परमात्मा आहे की नाही जेव्हा परमात्म्याशी एकरूप होते म्हणजे मी मूळची परमात्माच आहे. त्याशिवाय त्याच्याशी एकरूप होईल कशी? जर विरोधी धर्माची मी असते तर सांगितलंच नसतं ना संतांनी आणि शास्त्रांनी. म्हणजे मी मूळचीच ब्रह्मस्वरूप आहेच, फक्त मला आता त्याची अनुभूती नाही आहे. आणि ती अनुभूती यायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि या सगळ्या गोष्टी केल्या, अगदी मनापासून श्रद्धेने केल्या, जशा पाहिजेत तशा केल्या, संतांनी सांगितल्याप्रमाणे केल्या, तशी जीवनाची आपल्या घडी बसवून घेतली, त्या घडीप्रमाणे आपलं आचरण ठेवलं तर जे संतांना मिळालेलं आहे ते मला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि असा 4 देहातनं पंचकोशातनं, आता पंचकोश विवेक हा अजून एक वेगळा विषय आहे, पण या सगळ्यांमधनं आपलं काय होतं तर सीमोल्लंघन होतं. आणि खरा जो अर्थ आहे तो जीवदशेकडून शिवदशेकडे म्हणजे पूर्णत्वाकडे जाण्याचा हे सीमोल्लंघन आपल्या सगळ्यांचं भगवतीच्या परब्रह्मस्वरूपिणी जी आपल्या घटस्थापना केलेली आहे तिच्या कृपेने व्हावं की तिच्याच चरणी आपण प्रार्थना करूयात. आणि इथेच माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.